विठ्ठल रखुमाई, श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री ज्ञानोबा माऊली, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादानं आज दुसरा दिवस आहे या प्रवचनमालेचा. आपण हे जे 7 अभंग आहेत ते सगळे वाचूया आणि वाचल्यानंतर सगळ्यांनी बरोबर वाचूया, अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया, कारण त्यातले त्यात सोपं मराठी या अभंगांचं आहे. तोपर्यंत काही मंडळी आली तर नंतर विषय सुरू करायचा. पहिल्यापासून वाचायचं सगळ्यांनी बरोबर. श्री ज्ञानदेव हरिपाठ अभंग सप्तक श्री गणेशाय नमः. सगळ्यांनी बरोबर. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी, संतांचे संगती मनोमार्गे गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा रामजप, एक तत्वनाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगी या साधली जीवनकळा, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, त्रिवेणी संगमी भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविण धावया न पवे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती, ज्ञानदेव म्हणे नाम जपे हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, हरी नाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण, रामकृष्ण नामी उन्मली साधली, तयास लाधली सकळ सिद्धी, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निमाले साधू, ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, तेणे दश आत्माराम, हरिवंश पुराण नाम संकीर्तन, हरिविण सौजन्य नेणे काही, तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन, मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ, एक तत्वनाम दृढधरी मना, हरीसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी झणी, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा, सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिविण, नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्णनामी संकल्प धरुनी राहे, वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको, तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, ज्ञानोबा तुकाराम
ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम तुकाराम. ही वारकरी परंपरा आहे. अशा पद्धतीनंच ते म्हणतात. शेवटी समाधी संजीवन हरिपाठ. आपला 5वा दिवस जो आहे गुरुवारी, तो संजीवन समाधीचा दिवस आहे. पण इथे काय सांगितलं? हरिपाठ ही संजीवन समाधी आहे. ज्ञानेश्वरांची किंवा ज्ञानदेवांची संजीवन म्हणजे जिवंत असणार घेतलेली समाधी. असे फार दुर्लभ संत आहेत. एक संत आणखीन सांगितले जातात की आपण त्यांचे निरनिराळ्या ठिकाणी मठ वगैरे बघतो. मडगावला सुद्धा एक मठ आहे, राघवेंद्र महाराज. हे राघवेंद्र महाराज जे आहेत ते संजीवन समाधी घेतलेली आहे त्यांनी. आणि तसं जर बघितलं तर ज्ञानदेवांची बाकीची जी भावंड आहे, मग सोपानदेव त्यांनी सासवड, पलटणच्या जवळ सासवड आहे, तिथे जवळ संजीवन समाधीच घेतली. निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वरला नाशिकच्या जवळ आहे, संजीवन समाधीच घेतली. आणि मुक्ताबाईच्या डोक्यावर वीज पडली आकाशातली आणि तिथे कण कण झाले आणि त्याचं काही मिळालं नाही. मग तिची ती एक प्रकारची प्रकाश समाधीच होती. संजीवन समाधी जशी जल समाधी असते, हिम समाधी असते, तशी तिची ती तेज समाधी होती. कुणाची? मुक्ताईची. ही सगळी भावंड अगदी विशीत असतानाच गेली आणि त्यामुळे त्यांचं जे जीवन आहे ना ते अत्यंत ताजं रसरशीत राहिलं. ज्ञानदेव कधी म्हातारे झालेत असं असणारच नाही, कारण 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. सोपानदेव 1-2 वर्षांनी, निवृत्तीनाथ 3-4 वर्षांनी. निवृत्तीनाथांच्या आधी मुक्ताई, आत्ता तुम्हाला सांगितलं ते मुक्ताई नगर, तिथे तिची समाधी आहे. लोक विचारतात तिचं जर काहीच मिळालं नाही, अस्थि वगैरे काही मिळालं नाही, वीज डोक्यावर पडणं म्हणजे काय हो? विजेचं टेम्परेचर म्हणजे प्रकाश वगैरे आपला सूर्याच्या प्रकाशा इतका असतो आणि या दिव्याच्या कितीतरी हजारो पटीनं तिचं तेज किंवा तिच्यात ते आपण म्हणायचं असेल तर व्होल्टेज शक्ती असते. काही मिळालं नाही, एक कणसुद्धा मिळाला नाही, तरीसुद्धा तिची समाधी आहे. कारण शेवटी भावसमाधी म्हणून एक असते. तुकारामाचं काहीच मिळालं नाही. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. त्यांचे जे 12 अभंग आहेत त्याच्यात गरुड आलेला आहे. आता गरुडावर मी बसतो आणि वैकुंठाला मी जातो, तुका गेला वैकुंठा, यावरून निरनिराळ्या गोष्टी निर्माण केल्या. पण तुकारामाचा देह नाही मिळाला. देह नाही मिळाला म्हणजे देह जाळला नाही, अस्थी मिळाल्या नाही. अस्थी करंडकात ठेवतात म्हणजे कलशात ठेवतात आणि त्याच्यावर समाधी बांधतात, त्याच्यावर मंदिर बांधतात. त्याला आपण म्हणतो अस्थींची समाधी. पण काही जण ज्यावेळेला देह ठेवतात किंवा महासमाधी घेतात त्यावेळेला त्यांच्या शरीरातलं कुठेतरी एक तेज जिवंत असतं. आपल्याकडे उदाहरण द्यायचं असेल तर त्याने आधीच सांगितलं होतं, हे तपोभूमीचे जे ब्रह्मानंद महाराज आधीचे, त्यांनी स्वतःची सगळी अशी समाधीची भूमिका वगैरे करून ठेवली होती, ज्याला आपण म्हणतो अंडरग्राऊंड भुयार वगैरे. आजही आपण गेलो तर तिथे खाली त्यांची समाधी आपल्याला दिसते, ती त्याने आधी केलेली होती. लक्षात ठेवा, तयारी. म्हणून त्यांना तसाच देह ठेवला, त्यांना जाळलं नाही, त्यांचा देह ठेवला आणि देह डिकम्पोज होऊ नये म्हणून मीठ, कापूर, निरनिराळी द्रव्य ती घातली आणि ती समाधी भरून टाकली आणि वरून मग तो एक काहीतरी दगड वगैरे ठेवून पादुका ठेवून ती समाधी झाली. स्वरूपानंदांनी ज्या दिवशी समाधी घेतली त्यांचे भक्त यायला, आता ते पावस म्हणजे खेडं होतं त्यावेळेला, अजून आता तिथे जाणं जरा सोपं झालं आहे, पण लोक बैलगाड्यातून वगैरे येणार, दिंडी वगैरे त्यांची काढणारे अजूनही हजारो लोक काढतात. ते येईपर्यंत वेळ झाला आणि 3 दिवस त्यांना ठेवलं. आता 3 दिवस बघाल तर त्यांचं जे प्रेत म्हणायचंच नाही, त्यांनी महासमाधी घेतलेली आहे. त्यांचा जो तिथे पार्थिव म्हणूया आपण आहोत तो जास्तीत जास्त तेजस्वी होत गेला. देह ठेवला त्या दिवशीचे फोटो, त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीचे फोटो, त्याच्या तिसऱ्या दिवशीचे फोटो, हे सगळे असलेला अल्बम तिथे दाखवला जातो तुम्ही जर विनंती केली तर. आणि आपल्यालाच लक्षात येतं की हे तेज वाढत गेलेलं आहे. अगदी एक अलीकडचे म्हणजे सांगायचं असेल तर अमेरिकेतसुद्धा असे एक संत होऊन गेले की त्यांचा देह ठेवला होता, पण डॉक्टर म्हणाले की आम्हाला वाटतंय पॅरामीटर्स हे, त्यावरून ते गेले. पण ते गेलेत असंही वाटत नाही त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर. ठेवूया आपलं. असं 20 दिवस त्यांचं प्रेत ठेवलं ना, बिलकुल डिकम्पोज झालं नाही, आहे तसंच राहिलं. योगी आत्मकथा
हे त्यांचं पुस्तक आहे, स्वामी योगानंद. खूपच अमेरिकेत त्यांचे फॉलोअर्स आहेत. शेवटी तिथे ज्यांनी मॅजिस्ट्रेट आले तिथे त्यांच्या प्रेताच्या ठिकाणी, त्यांनी लिहिलं ते पत्र त्यांच्या योगी कथामृतमध्ये मागे छापलेलं आहे की आम्हाला अजूनही वाटत नाहीत हे गेलेले आहेत, पण डॉक्टरनी सर्टिफिकेट देऊन 20 दिवस झालेले आहेत. मग अमेरिकेच्या कायद्याप्रमाणे यांचं डिस्पोजल केलं पाहिजे, म्हणजे जाळून टाका तुम्हाला पाहिजे असेल तर, नाहीतर पुरून टाका. एक पंथ आहे सध्या दिल्लीला, त्याला म्हणतात DJJ, दिव्य जीवन ज्योती. त्यांचे 13 साली त्यांच्या गुरूंनी समाधी ठेवली आणि सांगितलं मी परत येणार आहे. आता ह्या परत येणारे आपल्या गुरुचे शब्द त्या शिष्याने एवढे सिरियसली घेतले की त्यांचे एक टेम्परेचर कमी असलेली रूम किंवा फ्रीज म्हणतात तशी तयार केली, म्हणजे बिलो 0, 30, 40 असं टेम्परेचर ठेवतात. आणि अजूनही त्यांचा देह आहे. आता हे कायद्याच्या विरुद्ध आहे. दर 3 महिन्यांनी तिथे एक वकील म्हणजे जज आणि डॉक्टर जाऊन तपासणी करून येतात. डिकम्पोजिशन सुरू झालं तर याचं डिस्पोजल करायचं. पण ॲट दॅट टेम्परेचर 1913 ते 24, 11 वर्ष झाली आणि ते एवढं जगभर पसरलेलं आहे. तुम्ही मुद्दामून DJJS हे काढा किंवा दिव्य ज्योती जागृती संस्थान. त्यांच्या त्या शिष्य आहेत, त्या इंग्रजीतून हिंदीतून इतकी अप्रतिम प्रवचनं करतात. एकंदर त्यांच्याकडे बघितलं तर भस्माचे आडवे पट्टे लावलेले असतात आणि त्यांच्याकडे वाद्यवृंद, एखादी गीत असेल तर एवढा प्रचंड, तिघी जणी सतार वाजवत असतात, 3 जणं गिटार वाजवत असतात, सगळ्या प्रकारची वाद्य आहेत तिथे. इकडे सगळ्या प्रकारचे पुरुष वाद्य वाजवत असतात आणि एक सुंदर, ज्याला आपण ऑर्केस्ट्रा म्हणतो ना, ऑर्केस्ट्राला तर निराळा अर्थ प्राप्त झाला आहे म्हणून, पण अनेक वाद्य एकत्र येऊन सुंदर वाद्यांचा एक मेळ, स्वरमेळ तयार होतो, त्याला ऑर्केस्ट्रा म्हणतात. सुंदर. आणि त्यांचे गायक वगैरे इतकं सुंदर आहे. तुम्ही मुद्दामून मी तुम्हाला सांगतो की हे त्यांचं प्रेत आहे अजून आत. अनेक जण कोण कोर्टात जातं की हे चूक आहे, ही सगळी अंधश्रद्धा आहे, असं कोणी गेलेलं परत येतं का. त्यांचं साधं आर्ग्युमेंट आहे, बॉडी डिकम्पोज व्हायला लागली तर आपण करूया ते डिस्पोजल, म्हणजे करून टाकूया बॉडीचं जे काही फ्युनरल तुम्हाला करायचं आहे ते. पण तोपर्यंत आमचे जर गुरु सांगतायत मी परत येणार आहे, तर देह नको का ठेवायला, जाळून टाकल्यानंतर ते कसे परत येणार आहे. शंकराचार्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. फार प्रसिद्ध असे त्या काळचे विद्वान होते आणि त्या विद्वानाचा तू पराभव कर की बाकीच्या विद्वानांचा पराभव केल्यासारखाच आहे. मंडन मिश्र त्यांचं नाव. आणि ते माहिष्मती नावाची नगरी जी बाहुबलीमुळे प्रसिद्ध झाली, तर त्यात तिथे राहायचे ते. अत्यंत बुद्धिमान. आपल्या बुद्धीचा अहंकाराचं प्रतीक म्हणून त्यांच्या घरासमोर 2 पिंजरे, एका पिंजऱ्यात राघू, दुसऱ्या पिंजऱ्यात मैना, संस्कृतमधून एकमेकाशी वाद घालायचे आणि वादाचे विषय मुक्ती, आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म हे असले विषय असायचे. आणि संस्कृतमध्ये सगळं सांगत बसत नाही. त्यांचा पराभव केला. 2 प्रसंग तुम्हाला आठवते. चिंतन कसं करायचं त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता त्यांचं झालं काय, पराभव दोघांचंही होईना. हे शांतपणे उत्तर देत होते. त्यांचं वय 16 आणि मंडन मिश्रांचं वय 64. म्हणजे सगळं जीवन बघितलेलं त्यांनी, जीवनातले अनुभव घेतलेले. आणि हा इतका कालपरवा जन्मलेला मुलगा मला प्रश्न विचारतो. प्रश्न इतके चांगले आहेत, मी उत्तर दिल्यानंतर तो म्हणतो काय छान उत्तर दिलं, आता मी पुढचा प्रश्न विचारतो. हा जवळजवळ 14 का 20 दिवस वाद चालला. आणि कोण जिंकलं हे ठरवणारी कोण होती, तर साक्षात सरस्वती, जिने अवतार घेतला होता मंडन मिश्राच्या पत्नीचा. तिचं नाव सरस्वती किंवा सुंदर नाव आहे उभय भारती. ती म्हणाली मी न्यायाधीश झाले तर चालेल का, कारण मी यांची पत्नी आहे. शंकराचार्य म्हणले तू न्यायाधीश आहेस, न्याय कर. पण आम्ही ज्ञानच बोलणार होतो, मी वाद नाही घालणार. ती म्हणाली मी पडद्यामागे बसून सगळं ऐकणार. 14 दिवस झाले, दोघांचाही पराभव नाही आहे, निर्णयच होत नाही कोण पराजित झालं कोण जिंकलं. शेवटी ती म्हणते 15व्या दिवशी काहीतरी एक सुंदर आयडेंटिकल अशा 2 अत्यंत नाजूक फुलांची माळ करते. जशी पारिजातकाची फुलं असतात ना, अत्यंत नाजूक असतात.
आणि शंकराचार्यांच्या गळ्यात एक हार घालते माळ फुलांची, आणि दुसरी माळ आपल्या पतीच्या गळ्यात घालते. ज्याच्या गळ्यातली माळ आधी सुकेल त्याचा पराभव, आणि नंतर सुकेल तो जिंकला. ती कसली टेस्ट आहे? ती म्हणाली तुम्ही दोघं हरतच नाही आहेत, आता मी करते, तुम्ही करा वाजायला सुरुवात. हे शिरा ताणून बोलायचे. आपण म्हणतो ना तापता किती आग, हा जो प्रकार आहे ना, कशाला एवढे रागवता, पण त्याला रागच आला होता. इतके दिवस काय पराभव करता येत नाही, म्युचिंग उत्तर येतो, ते तापल्यामुळे त्यांच्या गळ्यातली माळ सुकली. हे लक्षात ठेवा, त्यांच्या गळ्यातली माळ आधी सुकली कारण सगळं तापलं इथलं. आणि शंकराचार्य शांत होते. तिने बाहेर येऊन सांगितलं, पडद्याच्या बाहेर, शंकराचार्य जिंकले आणि माझ्या पतीचा पराभव झाला. पण पूर्ण पराभव झालेला नाही आहे, कारण मी त्यांची अर्धांगिनी आहे. आता माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे ना. त्यावेळेला ते म्हणाले, माते प्रश्न विचार, मला मान्य आहे की अर्धाच माझा विजय झालेला आहे, तू प्रश्न विचार. तिने प्रश्न विचारले वैवाहिक जीवनाबद्दल. आता हे तर ब्रह्मचारी, धगधगीत ब्रह्मचर्य. वयाच्या 8व्या वर्षी आपली मुलं तिसरीत असतात, लक्षात ठेवा. त्या वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी संन्यास घेण्याची प्रतिज्ञा केली, जाहीर केलं, आणि आईने परवानगी दिली. संन्यास घेऊन ते निघाले. फार चांगलं चरित्र आहे त्यांचं. पण गंमत बघा, ज्या वेळेला ते ब्रह्मचारी, कडक ब्रह्मचर्य, नैष्ठिक ब्रह्मचर्य, आणि त्याला सुंदर शब्द म्हणजे काय, आपण म्हणतो ना कडकडीत वैराग्य जसं असतं तसं यांचं धगधगीत ब्रह्मचर्य किंवा कडकडीत ब्रह्मचर्य म्हणा. ती त्यांना वैवाहिक प्रश्न विचारते. यांना अनुभवच नाही, स्त्री म्हणजे पती आणि पत्नी यांच्यातल्या सुखाचा अनुभवच नाही आहे, हे कसे उत्तर देणार? त्यावेळेला तिने सांगितलं, माते मला 2 महिने दे. ती म्हणाली दिले. 2 महिन्यानंतर परत मी इकडे येईन आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन, आणि प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर मी माझा पराभव मान्य करेन. घराच्या बाहेर आले ते आणि त्यांचे शिष्य. त्यावेळेला शिष्य म्हणाले, गुरुदेव आपण लग्न करणार का? त्याशिवाय ह्या प्रश्नाची उत्तरं कशी देणार? ते म्हणाले, त्याच्याशिवाय एक मार्ग आहे. आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यात नुकतं कुणी मेलेला आहे का बघा, की तो मेलेला आहे, त्याचा देह आहे अजून जाळलेला नाही आहे, मी त्याच्या देहात प्रवेश करतो. आणि तो वैवाहिक जीवन विवाहित असला पाहिजे, एवढंच फक्त बघा. अमृक नावाचा राजा आहे, जो राजा त्या प्रदेशातलाच राजा आहे, इतका चांगला राजा आहे, पण तो मेलेला आहे. सगळ्या प्रजेला वाईट वाटतं आहे, आणि तिकडे तर त्याची तयारी केलेली आहे चितेची. अशा वेळेला ते प्रेत ठेवलेलं आहे. पळत येऊन हे सांगतात की आता तुम्हाला जर त्यांच्या देहात प्रवेश करायचा असेल तर करा. ते म्हणाले, पण एक गोष्ट आहे की 2 महिन्यानंतर मी परत येईन, तोपर्यंत माझा देह तुम्ही राखा. तो जर सिंहाने वगैरे खाल्ला तर मी त्याच देहात अडकून पडेन. पण रात्रंदिवस ते शिष्य त्यांच्या देहाची काळजी घेत होते. देह डिकम्पोज झालेला नाही आहे, कारण हा परकाया प्रवेश ही एक सिद्धी आहे. मग ते गेले, त्यांनी हालचाल सुरुवात, लोकांना आनंद झाला, त्यांचा आवडता राजा जिवंत झाला. वाजत गाजत आणलं, राणीनं त्यांचं चांगलं स्वागत केलं. 2 महिने त्यांनी त्या देहाच्या माध्यमातून, हा शब्द महत्त्वाचा आहे, देहाच्या माध्यमातून पूर्ण भोग घेतले, उत्तर मिळवलं त्या प्रश्नाचं. आणि नंतर अचानक त्या देहाला सोडून ते आपल्या देहात आले. गुहेत ठेवलेल्या देहाची हालचाल झाली आणि तो राजाचा देह मरून पडला. त्यांना उत्तर मिळालं होतं. त्यावेळेला ते म्हणाले, चला जाऊया मंडन मिश्रांकडे परत. त्यावेळेला ते म्हणाले की तुमच्या ह्याचं काय, ब्रह्मचर्याचं काय? ते म्हणाले की देह होता तो माझा कुठे होता, माझा देह इथे होता, हा देह ब्रह्मचारीच आहे की मी त्याचा देह वापरला, त्याच्या देहाने संसारातलं सुख घेतलं, त्याचे अनुभव घेतले, ती स्मृती ठेवली, आणि आता मी माझ्या देहात आलेलो आहे, माझा देह ब्रह्मचारीच आहे. आणि मग ते गेले आणि त्यांनी तिच्या प्रश्नांना उत्तरं दिली. आणि ती म्हणाली, आता माझं समाधान झालेलं आहे, माझ्या पतीचा तुम्ही पूर्ण पराभव केलेला आहे, देह असाही ठेवता येतो. भीष्माचार्यांना प्रश्न विचारले, अनेक प्रश्न, वैवाहिक जीवनाबद्दलचे प्रश्न. शांती पर्व म्हणून जे महाभारताचं पर्व आहे, युधिष्ठिराने भीष्माचार्यांना विचारलं. सगळेजण म्हणाले, काय विचारतोस? भीष्माचार्य म्हणजे त्यांनी ब्रह्मचर्याची शपथ घेतली होती, माहीत, त्यांना प्रतिज्ञा होती, भीष्म प्रतिज्ञा, मी लग्न करणार नाही, म्हणजे माझ्या मुलांचा प्रश्नच नाही, आणि मी स्वतः राज्यावर बसणार नाही, हे त्यांनी दिलं होतं वचन. आणि म्हणूनच ती सत्यवती ही त्यांचे पिता शांतनू त्यांची पत्नी झाली.
लक्षात ठेवा, त्यांनी प्रश्न विचारला भीष्माचार्यांना की संसारात पती पत्नी ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला कुणाला जास्त सुख मिळतं, अशा प्रकारचे प्रश्न. त्यावेळेला भीष्माचार्य हसून म्हणले, युधिष्ठिरा कुठली परीक्षा बघतोयस रे माझी, पण थांब जरा. त्यांनी शांतपणे आपले मागचे जन्म बघितले. या जन्मात ते ब्रह्मचारी आहेत, पण आधीच्या जन्मात कुठे ब्रह्मचारी? आधीच्या ब्रह्मात ते वसू आहेत आणि वसूंना पत्नी असतात. त्यांनी तो सगळा अनुभव आपण जसा रिवाइंड अँड रिप्ले करतो की नाही, तसा सगळा मनात आणला आणि त्यांनी युधिष्ठिराच्या त्याही प्रश्नाला उत्तर दिलं. युधिष्ठिर म्हणला की हे मला नवीन होतं, पण तुम्ही उत्तर दिलं म्हणजे ते बरोबर असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी आपला पुरुष लग्न झालेला जन्म बघितला आणि ज्या आधीच्या जन्मात ते स्त्री होते तोही त्यांना जन्म आठवला. कारण प्रश्न कुणाला जास्त सुख मिळतं, पुरुषाला का स्त्रीला, दोघांचा अनुभव घ्यायला पाहिजे होता. भीष्म मागे गेले मागच्या जन्मात आणि त्यांनी उत्तर दिलं आणि ते उत्तर दिलं. म्हणजे काय असतं लक्षात ठेवा, आपला देह आहे ना ते फक्त माध्यम आहे, ते फक्त साधन आहे. मग या देहाचं साध्य काय आहे तर मनःशांती, स्थिर बुद्धी, चित्तशुद्धी. हे शब्द आपण इतक्या वेळा ऐकवलेले आहेत त्या पांडुरंगाला. मनःशांती, स्थिर बुद्धी आणि चित्तशुद्धी म्हणजेच आनंद, आनंद, समाधान. सुख शब्द वापरू नका. सुख म्हणजे देह आणि आनंद म्हणजे मन, बुद्धी आणि आत्मा. आनंद आत आहे, आतून तो बाहेर व्यक्त होतो आणि सुख सगळी बाहेर आहेत. सुखाची साधनं, मला तो बटाटा एवढा खातो, मी आवडतो, पेढा आवडतो खातो, मी सिनेमा बघतो, मी पुस्तक वाचतो, हे सगळे बाहेर आहेत. सगळ्या इंद्रियांचे जे भोग आहेत ना, म्हणजे मला परफ्यूमसुद्धा लावायचं आहे, मी बाहेरून ते फुसफुस करतो की नाही, बाहेरून. विचार करा तुम्ही, सगळे भोग बाहेर आहेत, इंद्रिय बाहेरून त्यांचे भोग घेऊन आत अनुभव पाठवतात, पण आनंद मात्र आत आहे. म्हणून कधीही तुम्ही आनंद आणि सुख या दोन शब्दांची गफलत करू नका. आनंद कशावरही अवलंबून नाही आहे आणि सुख प्रत्येक वेळेला कशावर तरी अवलंबून आहेच. आत्ता पाऊस पडला तर काय बरं वाटेल नाही, किती गरमी आहे, पावसावर तुमचं सुख अवलंबून आहे. आणि पाऊस थोडासा पडला, कशाला पडला, कारण त्यामुळे गरमी वाढली. म्हणजे बाहेरून जे असतं ते कधीच परमनंट नाही आहे, कारण तो बदलली परिस्थिती की तुमचं सुख गेलं. अगदी एक सुंदर आहे, चल आपण बाल्कनीत बसून पाऊस बघूया, तू सुंदर कर, चहा कर आणि भजी कर. बघा, चहावर सुख अवलंबून आहे, भज्यांवर सुख अवलंबून आहे. ती प्रेमानं करून देते. चहात साखर विसरलेली आहे आणि भज्यात मीठ विसरलेलं आहे, काय होईल सांगा बरं. अरे रे नको, हा चहा एक गोमूत्रासारखा झालेला आहे आणि ह्याला काय भजी म्हणायचं. सुख लगेच, पण आनंद असेल ना काही हरकत नाही. मग ती ज्या वेळेला पहिला घोट येईल चहाचा, त्यावेळेला म्हणे तुम्ही चहा प्यायलात कसा, अगं तू एवढ्या प्रेमानं केला होतास, ऑफिसमधून तोही दमून आली होती, आणि भजी, अळणी भजी कशी खाल्लीत, अगं तू अत्यंत, मी सांगितलं म्हणून तू केले होतीस. हा आनंद आहे. भज्यात मीठ असो नसो आनंद आहे, पण भज्यात मीठ नसो दुःख आहे, चहात साखर नसो दुःख आहे. म्हणून सुख आणि दुःख याच्या लाटा कायम येत असतात, आनंदाच्या लाटा नाही. आनंद एखाद्या कारंजासारखा अखंड उसळत असतो किंवा एखाद्या निर्झरासारखा, झऱ्यासारखा अखंड वाहत असतो. आणि आपण सगळे आनंदाचे प्रवासी आहोत. हा हरिपाठ आहे, हा एका मूर्तिमंत आनंद असलेल्या ज्ञानोबासारख्या संतांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांना आनंदाचा मार्ग सांगितला आहे. आता तुम्हाला पटेल की हे वाचून किती सोपं आहे ते. म्हणून तुम्हाला सांगतो की देह हे माध्यम आहे. म्हणून देह किती सजवायचा, देहावर किती खर्च करायचा. खरंच आपण देहावर जास्त खर्च करतो, त्या मानाने बुद्धीवर कमी खर्च करतो. आपण डोक्यावर जेवढा खर्च करतो तेवढा बुद्धीवर खर्च करत नाही. डोक्यावर म्हणजे केसावर करणारा खर्च, हल्ली विग वापरतात, त्या विगाची किंमत हजारो रुपये असते हो, आणि नंतर तो नीट मेंटेन करायचा, त्याच्यावर काही 100 रुपये. जोपर्यंत केस असतात तोपर्यंत काय चांगले, मग शॅम्पू आहे, काही कंडिशनर आहे, सगळं आहे, तेल आहेत निरनिराळ्या प्रकारची. तेल गेले, केस गेले तर मग तुळतुळीत तेल वगैरे त्यालाही लावून अगदी चकचकीत करतात. हल्लीची ती फॅशनच आहे, लक्षात ठेवा. म्हणजे शेवटी मेंटेनन्स मी कशाचा करतो, डोक्याचा करतो. द हेड, ब्रेनसुद्धा शरीराचा भाग आहे. ब्रेनमध्ये असलेली बुद्धी, कल्पनाशक्ती, विचार करण्याची शक्ती, काहीतरी नवीन निर्माण करण्याची शक्ती,
हा खरा मी आहे. आणि हे जर मी मागे ठेवून गेलो तर मरावे परी कीर्ती रूपी उरावे, माझा मेंदू उरणारच नाही आहे. हे सगळे जे जाळतात प्रेतांना, त्याचे अनुभवी लोक सांगतात की पहिल्यांदा जळतात केस असले तर त्या प्रेताला म्हातारपणी नसतात, नंतर जळतं कातडं, आणि त्यानंतर त्याच्या आधी जळतं जरा धग लागली की मेंदू लोण्यासारखं आहे हो, वितळून जातो, मेंदू वितळून जातो, काहीच उरत नाही. हाडं अस्थिमध्ये हाडं असतात, अस्थिमध्ये मेंदू नसतो, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून माझ्या मेंदूवर मी काय खर्च करतो, किती पुस्तकं आणतो, पुस्तकं वाचतो, मुलांना वाचण्यासाठी निदान माझ्या घरात एक 10 पुस्तकांची लायब्ररी पाहिजे की नाही. पूर्वीच्या पिढीतल्या लोकांच्या होत्या लायब्ररीज, हल्ली अपवादाने लायब्ररी घरी असते. एका घरात मी गेलो, चांगल्या शहरातल्या चांगल्या विद्वान माणसांच्या घरात गेलो. तो विद्वान माणूस बिचारा मागच्या खोलीत होता, कारण म्हातारपणामुळे तुम्ही बाबा बाहेरच्या खोलीत येऊ नका, आमच्या खोलीत आमची VIP वगैरे मंडळी येत असतात. तो बिचारा मागच्या खोलीत होता, तिथे त्याची लायब्ररी त्यांनी केली होती. आणि बाहेरच्या खोलीत कपाटं होती हो, आणि त्याच्यात सुंदर पुस्तकं होती. मी त्यांच्या धाकट्या मुलीला विचारलं, ब्राईट होती मुलगी, एक ते पुस्तकं वगैरे बाबा वाचतात का, मला जरा त्यातलं ते मधलं पुस्तक काढून दे बरं. त्यावेळेला ती म्हणाली, काका ती पुस्तकं कार्पेंटर काकांनी बनवली आहेत बघा, कार्पेंटर काकांनी. म्हणजे ती पुस्तकाचा आकार करून ती पुस्तकं मांडली होती, ती पुस्तकच की लाकडाची, आणि त्याच्यावर टायटल सोनेरी रंगात वगैरे काही दिलं होतं, अक्षरही दिसत नव्हती. हे कसलं फसवणूक आहे. ही लायब्ररी आपली, कार्पेंटर काका पुस्तकं तयार करणार, हे गंमत बघा. इथपर्यंत इंटेरियर डेकोरेशन गेलेली आहे. मी इंटेरियर डेकोरेशन तुम्हाला सांगतो, फार खोटं आहे. म्हणून मी विचार केला पाहिजे माझ्या बुद्धीवर मी किती खर्च करतो. बुद्धीवरचा खर्च वाचनावरचा खर्च आहे. चिंतनाला खर्च लागत नाही, वाचनाला काहीतरी पुस्तक लागतं, वर्तमानपत्र लागतं, म्हणून तो खर्च आहे. नंतर मी ज्यावेळेला एखाद्या पुस्तकावर विषय लिहितो, तो लेखन हा माझ्या बुद्धीवरचा खर्च आहे. आणि तुम्हाला सांगतो, आज बुद्धीवरचा खर्च कमी आहे, बुद्धीचा वापर चांगल्या पद्धतीने कमी आहे, म्हणून माणूस लगेच डिप्रेशनमध्ये जातो. हल्ली घरोघरी जसा कॅन्सर आहे ना, तसं घरोघरी डिप्रेशन. आणि हसत सांगतो, सर काय करू डिप्रेशनमध्ये आहे. अरे म्हटलं हसत सांगतोयस, आणि तू डिप्रेशनमध्ये आहे, तुझ्या दुसऱ्यांनी सांगितलं पाहिजे की नाही, तू कसं सांगतोस काय मी डिप्रेशनमध्ये आहे. अरे कसलं डिप्रेशन. पण डिप्रेशनमध्ये आहेत लोक, त्यांची मनावरची बुद्धीवरची पकड ग्रीप सुटलेली आहे, आणि बुद्धीवर त्यांचा विश्वासच उरलेला नाही आहे, आत्मविश्वासच कमी झालेला. तो कशाने येणार, तो उपासनेतून येणार. त्या हरिपाठासारख्या नुसतं पाठ नाही करायचं, तर पठण करायचं, चिंतन करायचं. आपण ते सुरू करूया ना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आपण काल बघितलं आहे, 2दा 3दा सांगितलं ना की त्यांना ते नक्की सांगायचं असतं. जसं सत्य हे त्रिवार सत्य, ओम शांती शांती शांती, त्रिवार शांती. हे त्रिवार सांगायचं म्हणजे आरंभी शांती, मध्ये शांती आणि शेवटी शांती. कुठल्याही गोष्टीला ही 3 भाग असतातच. कुठलीही गोष्ट म्हणजे साधं लहान मुलाला भरवायचं आहे, भरवताना शांती, भरवत असताना शांती, आणि भरवणं संपल्यानंतर शांती. सुरुवातीला शांती, मध्ये शांती, शेवटी शांती. कुठलीही गोष्ट, साधा श्वास घेतो ना, घेतला सुरुवात आहे, टिकवला मध्य आहे, सोडला अंत आहे. घेताना शांत, टिकवताना शांत आणि सोडताना शांत. हा माणूस आरोग्यवानच राहील. लक्षात ठेवा, त्याच्या देहाला रोग होतील पण त्याचं मन आरोग्यवान राहील. आणि हल्ली मनच सीक झालेली आहे, आणि त्याच्यासाठी आपण हा, कारण इथे मनोमार्ग शब्द आलेला आहे. मनोमार्ग, संतांनी सांगितलेल्या मनोमार्गानं गेलात तर तुमची मुक्ती आहे, पण स्वतःच्या मनोमार्गानं गेलात तर तुमचा अधप्पात आहे. दोन्हीकडे मनोमार्ग शब्द वापरला आहे. एक म्हणतील का रे मनोमार्गे मुक्ती सांगितलेलं आहे, आणि इकडे मनोमार्गे अधोगती सांगितलेलं आहे. हा कसा? तो मनोमार्ग ज्ञानोबांनी सांगितलेला आहे, तुकोबांनी सांगितलेला आहे. त्या मनोमार्गाने गेलात तर तुम्ही मुक्त व्हाल. पण हा मनोमार्ग तू तुझ्या मनाप्रमाणे वागतोस, तुझ्या मनाचे लाड पुरवतोस, तुझ्या मनाला हवं ते करतोस, मग तू खड्ड्यातच जाणार आहेस. हे लक्षात घ्या. आपण नंतर वाचणार होतो तो अभंग. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणजे मुखे म्हणत राहा. 1दा-2दा म्हणू नका, म्हणत राहा. पुण्याची गणना कोण करेल? कोण पुण्य मोजणार आहे? हे काल बघितलं. देवाची द्वारी उभा क्षणभरे, याच्यावर खूप जणांनी निरनिराळी मतं सांगितलेली. देवाचं दार कुठे? आपल्याला देवळाचं दार दिसतं,
मंडपाचं दार दिसतं, गर्भकुडीचं दार दिसतं. देवाचं दार म्हणजे देवाची मूर्ती का नाही? मूर्तीचं एक्सटर्नल आपल्याला दिसते ती मूर्ती, ते दार आहे. मूर्त आहे ते दार आहे, अमूर्त आहे तो देव आहे. या पांडुरंगाच्या मूर्तीच्या आत पांडुरंग आहे. तो कुणी ठेवला? पहिल्यांदा ज्यांनी मूर्ती घडवली त्यांनी पांडुरंग नाही निर्माण केला, त्यांनी पांडुरंगाची मूर्ती केली. आपण इथे आणली, यज्ञ केला, भटजींनी मंत्र म्हणले, प्राणप्रतिष्ठा केली, त्यावेळेला पांडुरंग आला. त्यात प्राण आला ना, प्राणप्रतिष्ठा. गणपतीच्या वेळेला आपण सुरुवातीला गणपती आणतो, त्यावेळेला त्याला गणपती बसवतो, प्राणप्रतिष्ठा करतो आणि विसर्जनाच्या आधी उत्तर पूजा करतो. त्याच्यात ते प्राण काढून घेतात. विड्रॉवल ऑफ प्राण असं त्याचं इंग्लिश भाषांतर आहे, की प्राण काढून घेतो. मग पुन्हा ती मातीची मूर्ती झाली. कुंभाराच्या शाळेत ती मातीची मूर्ती असते, चित्रशाळेत गणपतीच्या, आणि विसर्जनाच्या वेळेलाही ती मातीची मूर्ती असते. मध्ये ती मूर्ती गणपती बनते. कारण का? मी मंत्र म्हणलेलं आहे, मी अथर्वशीर्ष म्हणलेलं आहे, मी उपासना केली, नैवेद्य केली, पूजा केलेली आहे, सगळं केलेलं आहे, म्हणून तो गणपती आहे. आणि ज्यावेळेला गणपतीतला गणपतीपण काढून घेतात, गणपतीपण तसं बालपण, लहानपण तसं गणपतीपण काढून घेतात, मातीची मूर्ती करा विसर्जन. याला पार्थिव पूजा म्हणलेलं आहे. आणि आपण सुद्धा मेल्यानंतर आपल्या देहाला पार्थिव, कलेवर, प्रेत एवढे शब्द आहेत. पार्थिव शब्द वर्तमानपत्राचा फार आवडत आहे. ते गेले महत्त्वाचे नेते मुंबईत गेले, विमानाने त्यांचं पार्थिव उद्या सकाळी 10 वाजता गोव्यात त्यांच्या निवासस्थानी आणलं जाईल. त्यांचं पार्थिव म्हणजे पार्थिवच्या विरुद्ध अपार्थिव. म्हणून एक विचार लक्षात ठेव, पार्थ शब्द याच्यात आलेला नाही आहे, पण गीतेत नेहमी पार्थ शब्द येतो. पार्थ कोण आहे? पृथूचा मुलगा. पृथू कोण आहे? कुंतीचं पहिलं नाव पृथा. पृथा मुलगा पार्थ. पार्थ म्हणजे अर्जुन नाही आहे. आपल्याला पार्थ म्हणजे अर्जुन वाटतो, पण युधिष्ठिरसुद्धा कुंतीचाच मुलगा आहे, भीमसुद्धा कुंतीचाच मुलगा आहे, आणि अर्जुनसुद्धा कुंतीचाच मुलगा आहे. नकुल सहदेव हे माद्रीची मुलं आहेत. त्यांना 2 पत्नी होत्या पांडूला, ती नकुल सहदेव, ते पार्थ नाही आहे. पण हे पहिले तिन्ही पार्थ आहेत. आणि तसे महाभारतात उल्लेख आहेत ना. आणि पार्थ गदा घेऊन निघाला, त्यावेळेला तो भीम असतो. आणि पार्थ परत म्हणजे, पण पार्थ जास्तीत जास्त अर्जुनाच्या बाबतीत वापरतात, पण आपण सारे पार्थ आहोत. पार्थ म्हणजे पृथू, पृथा, पृथ्वी. पृथ्वी म्हणजे माती. आपण सगळेजण मातीचे आहोत. मातीत होतो, जन्मलो, मातीत आहोत, मेलो, परत माती होणार. जाळल्यानंतर राख, पुरल्यानंतर माती. हे मुद्दामून लक्षात घ्या. जीवनावर आणि देहावर बाहेरून प्रेम करण्याऐवजी आतून जर प्रेम केलं तर आपण आत्ताच मुक्त आहोत, आत्ताच आनंदात आहोत. हा हरिपाठाचा संदेश आहे. म्हणजे या क्षणी तुम्ही, की देह माध्यम आहे, बरोबर, मला मिळालेलं जीवन ही एक संधी आहे, हे लक्षात आलं माझ्या. आणि मी साधना करतोय, नाम घेतोय, ध्यान करतोय, तर मी आत्ताच मुक्त आहे. खरं हे लक्षात ठेवा. मुक्ताबाई वगैरे ही अशी मूर्तिमंत मुक्ती होती. आता 4ही मुक्ती साधी म्हणजे काय? तर मुक्तीचे 4 त्यांनी स्तर, लेव्हल सांगितलेले. पहिली सलोकता. मी तुम्हाला समजण्यासाठी सोपं सांगतो, पण दुसरं, प्रत्येक देवाचा एक लोक आहे. विष्णूचा वैकुंठ, शंकराचा कैलास, ब्रह्मदेवाचा सत्यलोक किंवा ब्रह्मलोक, कृष्णाचा गोलोक आणि रामाचा साकेत. अयोध्येत राम वगैरे केलेला त्या भागाला साकेत म्हणतात. साकेत म्हणजे एका अर्थाने अयोध्या. साकेत हा रामाचा लोक आहे. मग मी इतकी पूजा केली पाहिजे की मला निदान वैकुंठात नेलं पाहिजे, कैलासावर नेलं पाहिजे. ही पहिली आहे, त्याला सलोक मुक्ती म्हणतात, सलोकता. नंतर मी आपलं इथलं उदाहरण देतो, पण ही सलोकता झाली. नंतर समीपता. सलोकता झाली, मी गेलो तिथे. एक उदाहरण सांगतो गमतीदार, म्हणजे तुम्हाला माहीत आहे. एक उदाहरण साधं सांगतो आणि एक बिरबलाचं सांगतो. साधं पहिलं, आधी बिरबलाचं सांगतो. बिरबल हा बादशाला आवडत होता, पण बऱ्याच लोकांना तो नावडत होता. कारण अकबराचा सगळ्यात प्रिय असा बिरबलच होता, आणि बिरबलाकडे कुठलं मंत्रिपद वगैरे नव्हतं, आणि तो करमणूक करायचा नाही, लक्षात ठेवा. त्याचं जे चातुर्य आहे ते इतरांना संकटातून सोडवण्यासाठी वापरायचा. मग ह्याच्यावरच एक संकट आणलं तर काय? म्हणून बादशाला कोणीतरी सांगितलं, त्याचा जो न्हावी आहे बादशाचा, तो बादशाची दाढी वगैरे ट्रिम करताना म्हणाला, काल माझ्या स्वप्नात तुमचे वडील आलेले होते
आणि वडिलांनी सांगितलं की त्यांना तिथे कंटाळा येतो आहे, ते तुमच्या दरबारात जो एक विनोदी चतुर असा बिरबल आहे ना, त्याला जरा माझ्याकडे पाठवा, म्हणजे तो मला हसवेल, मी फार गंभीर आहे, या स्वर्गात माझी रमत नाही मन, तर पाठवा. राजा म्हणतो खरंच स्वप्नात आले होते? अगदी खरंच आले होते. मग पाठवूया की बिरबलाला. आता काय कल्पना, बिरबलाला स्वर्गात पाठवायचं म्हणजे जाळायचं. त्यांनी सांगितलं. त्यावेळेला बिरबल म्हणाला माझी हरकत नाही आहे, पण मला सगळी व्यवस्था नको का संसाराची लावायला, मला काही दिवस द्या तुम्ही. हो म्हणाला, ते तुला मी 10 दिवस दिले, 10 दिवसानंतर जायचं माझ्या वडिलांकडे, वडिलांना हसवायचं, हे लक्षात घ्या. मग बिरबलाने एक योजना केली. ज्यावेळेला चिता रचली, ती बिरबलाच्या विश्वासातल्या माणसांनी चिता रचली आणि अशा पद्धतीने बिरबलाचं प्रेत ठेवल्यानंतर खाली भुयार होतं, त्यातून बिरबल बाहेर निघून गेला, नुसतीच चिता पेटवली. बादशाला वाईट वाटलं, आपण काय केलं, कोणाचं ऐकलं, आपला अत्यंत जवळचा आवडता असा एक मित्र गेला, पण आता काय जाळलं. सगळ्यांना आनंद झाला, त्याचे जे शत्रू होते त्यांना आनंद झाला. 8-10 दिवस तो लपून राहिला बिरबल, किंवा 15 दिवस बिरबल लपून राहिला. 15 दिवसांनी आला, दाढी वगैरे सगळी वाढलेली, तर म्हणाला काय, म्हणाला मी जाऊन आलो, वडिलांना हसवून आलो. वडील म्हणाले आता आय एम इन गुड मूड, फाईन स्पिरिट, आनंदात आहे मी. पण म्हणाला एक अडचण आहे, तिकडे त्यांची दाढी वगैरे केस कापायला, माझे बघा ना केस किती वाढले, दाढी किती वाढली, त्यांना न्हावी पाहिजे, तेव्हा तुमचा आवडता जो न्हावी आहे त्यांना वर पाठवा असं सांगितलं. हा न्हावी आवडतो आणि म्हणतो नाही नाही, हे दुसऱ्यांनी मला सांगितलं त्याच्यासाठी पैसे दिले म्हणून मी सांगितलं. बिरबल म्हणाला लक्षात घे, दुसऱ्याला वाटेल ते सांगायला आपल्याला सोपं असतं, पण ते आपल्यावर आलं ना की मग त्याचं खरं अर्थ काय ते कळतं. हा विनोद झाला. आता व्यास आणि नारद दोघंजण युधिष्ठिराला सांगतात, आता जर नवीन राज्य झालेलं आहे, इंद्रप्रस्थे राजधानी झालेली आहे, तर आत्तापर्यंत तुमच्या कुळात, कुरुकुळात अश्वमेध यज्ञ अनेकांनी केले, पण ज्याला आपण म्हणतो असा यज्ञ आहे तो की लोकांच्या मनात असूया निर्माण करायची, म्हणजे आमचं किती वैभव आहे बघा, राजसूय यज्ञ, तो तुम्ही करा. तो युधिष्ठिर काही तेवढं मनावर घेत नाही. व्यास सांगतात हो करूया करूया, पण राजसूय म्हणजे मी केवढा मोठा राजा आहे, आमच्याकडे कशी रत्न आहेत, आमच्याकडे कशी कापडं आहेत, हे सगळं प्रदर्शन, ते राजसूय यज्ञ. युधिष्ठिराला ते आवडत नव्हतं. शेवटी नारद येतात. नारद म्हणतात आत्ता मी स्वर्गातून आलो, त्यावेळेला तुझे पिता श्री पांडू स्वर्गाच्या बाहेरच्या भागात आहे, आणि त्यामुळे ते म्हणतात की माझ्या मुलांनी जर राजसूय यज्ञ केला तर मला प्रमोशन होऊन इंद्राच्या त्या दरबारात मिळेल, मग मी अप्सरांची नृत्य बघेन, मेल्यानंतर सुद्धा बघा अप्सरांची नृत्य बघेन, मला प्यायला अमृत मिळेल. आत्ता मला इथे बाहेर थांबवलं आहे. स्वर्गाची जी निरनिराळी आपलं जसं हॉल असतो, मधली खोली असते, मागची खोली असते, मला कुठेतरी बाजूला ठेवलं आहे, राजसूय यज्ञ करायला सांग. नारदांनी हे सांगितल्यानंतर ठरलं राजसूय यज्ञ करायचा. आता या राजसूय यज्ञ करण्याच्या मागची प्रेरणा बघा, की वडिलांना पाहिजे राजसूय यज्ञ केलेला, कारण त्यांना आतल्या भागात स्वर्गाच्या प्रवेश मिळवायचा आहे. आणि मुद्दा काय आपला, की ज्या वेळेला सलोकता आहे, स्वर्ग लोकात वडील गेलेले आहेत, पण इंद्राच्या समीप नाही ना गेले. समीप म्हणजे जवळ, समीपता, जवळ पोचलं पाहिजे, त्याशिवाय अप्सरा कशा दिसणार आहेत. अप्सरांच्या पायातल्या नुपुरांचा म्हणजे घुंगरांचा आवाज मी ऐकतो, पण मला दिसत नाही, त्या दिसत नाहीत, कारण तेवढं पुण्य कमी पडलेलं आहे. तेव्हा तू राजसूय यज्ञ करून त्याचं पुण्य मला दे, मी आज जातो. त्याप्रमाणे झालं. मग ही दुसरी मुक्ती झाली. पहिली सलोकता, स्वर्ग हा लोक आहे, स्वर्गलोक, त्या स्वर्गलोकात पांडू गेलेला आहे, युधिष्ठिराचा पिता. मग नंतर म्हणतात समीपता, मला जरा इंद्राच्या समीप जाऊ दे, म्हणजे आतलं मला वैभव मिळेल, ते मला दिव्य अनुभव घेता येतील, ही समीपता आहे. तिसरी आहे सरूपता. सरूपता म्हणजे काय, माझा जो परमेश्वर आहे ना त्याचं तेज मला मिळतं. सरूपता, रूप मिळतं त्याचं, पण रूप म्हणजे मी त्याच्या विचारांशी एकरूप झालो पाहिजे, त्याच्या कार्याशी एकरूप झालो पाहिजे. नाहीतर रूप मिळणार ती गोष्ट आपल्याला माहीत आहे की नारद एकदा एका राज्यातून जात असताना त्यांच्या कानावर येतं की राजाची जी मुलगी आहे तिचं लग्न आहे, स्वयंवर. तर ते स्वयंवर, कारण नारद म्हणतात की मी मायेच्या पलीकडे गेलेलो आहे. कुणाला सांगतात, विष्णूला,
मी असा एकमेव भक्त आहे तुमचा की ज्याच्यावर मायेचा प्रभाव पडत नाही. विष्णू म्हणाला, ठीक बरोबर आहे, मलाही तुझं पटतं. म्हणून काही दिवसानंतर हा सगळा प्रकार घडला. ते म्हणाले, त्रिभुवन सुंदरी नाव आहे, बघूया किती सुंदर आहे. नारद त्या राजाला भेटायला गेले. राजा म्हणाला की बरं झालं तुम्ही आलात, स्वयंवराला मी तुम्हाला आमंत्रण देतो, माझ्या या मुलीचं लग्न आहे, नमस्कार कर. ती ज्यावेळेला नमस्कार करायला येते त्यावेळेला तिचं एवढं सौंदर्य आहे, त्या स्वर्गातल्या अप्सरा काहीच नाहीत. अशा वेळेला नारदांच्या मनात विचार येतो, ही जर आपल्याला पत्नी म्हणून मिळाली तर ब्रह्मचर्याचं पुढच्या जन्मात पाहून घेऊ ना, आत्ता संसार करून ह्याच्याबद्दल त्यांच्या मनात निर्माण होते वासना. तर नंतर त्यांनी विचार केला की राजाला सांगितलं की उद्या ना स्वयंवर मी येतो, कारण माझी ती छोटी हातात चिपळ्या, एक तारीख, कोण लग्न करणार आहे माझ्याशी. म्हणून ते बाहेर आले, हे सगळं ठेवलं आणि वैकुंठाकडे तोंड, हे हरी मला तुझं रूप दे. विष्णूचं रूप अत्यंत सात्विक आहे, लक्षात ठेवा. तर हरी तुझं रूप दे. आणि वरून आवाज आला, तथास्तु. त्यांना एवढा आनंद झाला, विष्णूचं रूप जर मला मिळालं आहे तर ती राजकन्या मला मिळाल्यासारखीच आहे. हे सगळीकडे उभे असतात. नारद आल्यानंतर आजूबाजूचे लोक, राजे लोक जे स्वयंवरासाठी आलेले असतात, त्यांना काय वाटतं, माझं दिव्य रूप बघून हे हसतायत, कौतुकानं हसतायत. नंतर ती येते राजकन्या हातात माळ घेऊन, आणि नारद मानसुद्धा पुढे करतात की माळ घाल माझ्या. ती करून पुढे निघून जाते. परत सगळेजण हसतात. की जरा पुढे गेल्यानंतर नारद विचारतात, तिने असं का केलं आणि तुम्ही का हसलात. ते म्हणाले, इथे येण्यापूर्वी आरशात तुम्ही आपलं रूप बघितलं नाहीत का. ते म्हणाले, का. हरीचं रूप आहे, जरा जाऊन बघा. तर तिथे एक सरोवरात वगैरे बघायचं ना. माकडाचं तोंड दिलं होतं त्यांना, कारण हरीचा डिक्शनरीतला पहिला अर्थ, डिक्शनरीतला शब्दकोशातला पहिला अर्थ विष्णू, दुसरा अर्थ सिंह हरी म्हणजे, आणि तिसरा अर्थ माकड. त्याने हरी तुझं रूप दे, तू हरीचं रूप दे, हरीचं रूप म्हणून माकडाचं रूप दिलं. त्यांना एवढा अपमान वाटला की वैकुंठात गेले आणि सांगितलं की हे का केलंस असं. ते म्हणाले, आता तू जाऊन बघ, कुठे ते राज्य, कुठे ती त्रिभुवन सुंदरी, कुठे तिचं स्वयंवर. नारद बघतात तर काही नाही. अरे मी निर्माण केलेली माया होती आणि तू म्हणतोस माझ्यावर मायेचा प्रभाव पडत नाही, मायेच्या अधीन गेलास की रे. ती माया सुंदरी होती, तिच्याशी लग्न करायला तयार झालं होतास, ती माझी माया होती, काहीच नाही आहे तिथे, जाऊन बघ. अपमान करायचा प्रश्नच नाही. तरीसुद्धा इतर लोक हसले, अरे ते मायावी होते, प्रत्यक्षात नव्हते. नाही तरीसुद्धा मी तुम्हाला शाप देतो की मला मिळता मिळता मिळणारी नवरी तुम्ही माझ्या अशा रूपामुळे काढून घेतली. एक जन्म तुम्हाला असा घ्यावा लागेल, त्यावेळेला तुमची झालेली पत्नी पळवली जाईल आणि तिला सोडवण्यासाठी माकडांची मदत घ्यावी लागेल, वानरांची मदत घ्यावी लागेल. तो रामाचा जन्म. सीता पळवली गेली आणि वानरांची मदत घेऊन रामाला सीतेला सोडवावं लागलं. ही गंमत सोडा, पण मला सांगायचं आहे काय, ही सलोकता मुक्ती, स्वरूपता. आपलं रूप दिलं त्याला, पण रूप हे फसवं आहे ना. रूप बाहेरचं आहे, एकरूप होणं ही स्वरूपता आहे. एकरूप. आता आपण ऐकता ऐकता, वाचता वाचता, बघता बघता इतके एकरूप होतो की आपल्याला देहभानच उरत नाही. बाबा आरती संपली, निघायचं ना. तो पांडुरंग बघता बघता ते बाबा एवढे मोहून जातात, एवढे तन्मय होतात की त्यांची देहबुद्धी विसरते. मागच्या घंटा ऐकू येत नाहीत, समोरची आरती त्यांना दिसत नाही. विठ्ठलाच्या रूपात ते पूर्णपणे बुडून गेलेले आहे. ही स्वरूपता आहे. पण अजून देह ऐकव. सलोकता लोकात गेले, समीपता त्या देवाच्या जवळ गेले, स्वरूपता त्या देवाशी एकरूप झाले. सायुज्य. सायुज्य म्हणजे पण या प्रत्येक मुक्तीतून तुम्हाला परत माणसाचा जन्म घ्यावा लागतो, हे लक्षात ठेवा. सायुज्य ही अंतिम मुक्ती आहे, ती मिळाली की तुमचा जन्म नाही. सायुज्य म्हणजे परब्रह्म किंवा परमात्म्याशी एकरूप होणं. पुन्हा जन्म नाही, पुन्हा या संसारात येणं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून या 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत. पहिली म्हणजे सलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता आणि चौथं सायुज्य किंवा सायुज्यता. देवाची द्वारी उभा क्षणभरी, त्याच्या हातात जपमाळ नाही, माळ घालायला हातात हार काही नाही, तो टाळेही वाजवत नाही आहे, फक्त उभा, आणि तो सुद्धा क्षणभर.
तेने चारी मुक्ती साधी याला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. म्हणजे हरिमुखे म्हणा केवढा अनुभव आहे तो. ती क्षणभर उभारात देवाच्या दारात. आता देवाच्या दाराचा थोडा जास्त विचार करूया. पण इथली मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो किंवा आपल्या प्रवचनातले आम्हाला असे अनुभव येतात. पण मी आमचे कशाला असाच एक अनुभव प्रवचनाचा, ज्ञानेश्वरांच्या प्रवचनाचा एक सुंदर पुस्तक आहे सुबोध ज्ञानेश्वरी. त्याच्यात कुटुंब आहे एक, त्याच्यात नातू आहे, नातूंचे वडील म्हणजे बाबा आहे, बाबांचे वडील म्हणजे आजोबा आहे, आणि आजोबांचे वडील म्हणजे पणजोबा आहे. अशा 4 पिढ्या आहेत. आणि ज्ञानेश्वर प्रत्यक्ष त्या नेवाशात सांगतायत ज्ञानेश्वरी ही जिवंत ज्ञानेश्वरी आहे. त्यावेळेला नेवाशातलं हे कुटुंब आहे. आणि त्याच्यात सगळ्यात आजोबा पणजोबा जे आहेत ना, ते पणजोबा ते काय सांगणार आहेत, काल परवाची पोरं, आम्ही किती जणांची कीर्तन ऐकलीत, आम्ही किती जणांची व्याख्यानं ऐकलीत, मी नाही बघायला येणार. पहिले 2-3 दिवस झाल्यानंतर बायको म्हणते जा ना, फार चांगलं सांगतात ते, या ना एकदा ऐकायला. मी नाही येणार, तुला काय कळतं आहे त्यातलं. नंतर मुलगा म्हणतो की बाबा खरंच चांगलं सांगतात, तुम्ही निदान त्यांना बघायला तरी या ना. नातूच म्हणतो की माझ्या एवढ्या वयाची मुलं आहेत ती मुलगी तर अगदी माझ्या वयाची आहे मुक्ताई, त्यांच्याकडे बघत बसावं असं वाटतं. तेव्हा बाबा तुम्ही निदान आजोबा तुम्ही त्यांना बघायला किंवा पणजोबा तुम्ही त्यांना बघायला तरी या. नाही येणार. मग एक दिवस इतकं सगळं जर म्हणतायत लोक, तर आपण काय करूया, मंदिराच्या जवळून जाऊया. काय शब्द कानावर पडतायत ते बघूया. हे जवळ जातात, मंदिराच्या झाडाच्या मागे उभे राहतात. सलोकता म्हणजे त्या लोकात आले, जिथे प्रवचन चालू आहे ज्ञानेश्वराची तिथे ते आले, लक्षात ठेवा. सलोकता पहिली मुक्ती. आणि ते झाडाच्या मागून बघतायत, त्यांना अत्यंत प्रभावी वाटतंय. नातू 2-3 मिनिटांनी बाहेर आला खेळायला, बघतात तर आजोबा, आजोबा काय बघताय तुम्ही, काय ऐकताय, मंदिरात जा ना. त्यापेक्षा ही समीपता सांगितलं ना, सलोकता, मंदिर ऐकू येतात प्रवचन, तो जो लोक तयार झालेला होता, लोक म्हणजे प्रकाशित भाग. ज्ञानेश्वरांचं प्रवचन म्हणजे काय, तिथे आले. नंतर समीप म्हणजे अशा ठिकाणी बसले, एक 15 मिनटं ऐकायचं आणि आवडलं नाही की बाहेरच्या बाहेर निघून जायचं. अशी बरीच मंडळी असतात ना, खुर्च्या घातल्यावर अगदी मागच्या रोमध्ये बसतात, जायला सोपं, उगीच कशाला मधून जायचं. म्हणजे पण तरीसुद्धा हा आणखीन जवळ आलेला आहे, समीपता. आणि नंतर ते एवढे एकरूप होऊन जातात त्यांच्या विषयाशी की सगळ्यांच्या आधी अर्धा तास येऊन बसतात. जे झाडाच्या मागून ऐकत होते तेच आजी म्हणाले 4 वाजता प्रवचन आहे ना, नाही नाही मला अगदी त्यांच्या समोर बसून ऐकायचं आहे, मी एकरूप होतो त्यांच्या विचारांशी. ही स्वरूपता आहे. आणि नंतर त्यांचं देहभानच हरपतं. ते म्हणतात मला तरंगतोय असं वाटायला लागलं, मीच ज्ञानेश्वर झालो आणि मीच प्रवचन करत होतो असा मला अनुभव आला. हा माझा भास नाही आहे, सायुज्य मुक्ती आहे. एकरूप झालेलं आहे. त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचं त्या वेळेपुरतं तरी भान गेलेलं आहे. हे उदाहरण सांगितलं. म्हणजे आपण मुक्ती 4 साधी आल्या. म्हणजे तुम्ही जर देवाच्या द्वारात क्षणभर उभा राहिलात. आता क्षणभर म्हणजे काय, क्षण म्हणजे काय हो, क्षण म्हणजे आला क्षण गेला क्षण, हे वेळ झाला ना. ज्ञानेश्वर काही वेळाबद्दल सांगतायत नाही सांगत. सहज गंमत बघा, उदाहरण देतो तुम्हाला. एका क्षणाचा फ्लॅश आपण फोटो काढतो, तो निदान 2 पिढ्या तरी अल्बम टिकतो ना, वर्षानुवर्षे टिकतो ना, तो क्षण आहे. आपल्याला तो क्षण फ्लॅश फोटो ते चित्र आलंच समोर ना, केव्हाही मी बघू शकतो. आपण म्हणतो काही नाही, पंढरपूरला एवढी गर्दी होती की पायावर नुसतं डोकं टेकलं आणि ढकललं, इकडून बडव्यांनी ढकललं आणि तिकडून पोलिसांनी ओढलं. बडवे पुष्ट आणि पोलीस पुल्ड. या मधल्या काळात 1 सेकंद दर्शन झालं. अरे पण ते 1 सेकंद दर्शन केव्हापासून आहे. तू घरी 2 महिन्यापूर्वी निघालास, वारीला चालत आलास, घरून निघताना तू काय सांगितलंस, पांडुरंगा येतो रे तुझ्याकडे. घरी पांडुरंगच होता ना तुझ्या, वाटेवर पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल किती वेळा म्हणलंस, लाख वेळा म्हणलंस. ते म्हणताना तुला पांडुरंगाचा अनुभव आला नाही. आता क्यूमध्ये उभा असताना एकदम तू काही वेळ अर्धा तास तरी विठ्ठल दिसत राहतो, आपल्याला दिसत राहतो, आपला नंबर येतोपर्यंत. मग ते दर्शन नाही आहे विठ्ठलाचं. बरं तुझं दर्शन संपल्यानंतर परत येऊन मुखदर्शन ज्याला म्हणतात ते तर लोक घेतातच की.
अरे चोखामेळा वगैरे ना मंदिरात प्रवेश नव्हता म्हणून ते कळस दर्शन घेत होते आणि त्या कळसात त्याला कमरेवर असा हात टेकून उभा राहिलेला पांडुरंग दिसत होता. तुझा अधिकार पाहिजे तेवढा. तेणे चारी मुक्ती साधियाला उभा क्षणभरे, हा तो क्षण आहे. क्षण आपल्या जीवनातला क्षण हा मनगटातल्या बांधलेल्या घड्याळाचा सेकंद काटा नाही आहे, तर माझा चालू असलेला श्वास. एक श्वास म्हणजे एक क्षण. क्षणभर थांब, क्षणभर विसावा, क्षणभर विश्रांती. हा जो क्षण आहे ना तो क्षण क्षण, एव्हरी मोमेंट, क्षणाक्षणाला, श्वासाश्वासाला जर नाम घेशील तर तू विठ्ठलाच्या जवळच असशील. नाम हे देवाचं दार आहे, लक्षात ठेवा. देवाचं द्वार देवाच्या मूर्तीची बाहेरची बाजू नाही, देवाचा आकार नाही, देवाचा रंग नाही, देवाचं रूप नाही, देवाचं वजन नाही, हे लक्षात ठेवा ना. मग आहे काय? देवाचं नाम हे देवाचं दार आहे, देवाचं दार. पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल, विठोबा रखुमाई, ज्ञानोबा माऊली, हे आहे ना, हे दार आहे ते. या दारात क्षण, पुढचा क्षण उभा राहा ना, पुढचा क्षण उभा राहा ना, पुढचा क्षण उभा राहा ना, प्रत्येक क्षण उभा राहा ना. मग तुला चारी मुक्ती साधल्याच, हे लक्षात ठेव. तू तिथेच मुक्त झालेला आहे. म्हणून उभा राहायचं म्हणजे काय करायचं? फिजिकली नाही उभा राहायचं. कोण उभं राहणार आहे क्षणभर सुद्धा? या देहाने नाही उभं राहायचं, मनाने उभं राहायचं आहे, बुद्धीने उभं राहायचं आहे. आणि नाम हे दार जर लक्षात आलं, देवाचं दार देवाचं नाम आहे. आणि नाम हा लिहिलेला शब्द नाही आहे, तसं बघितलं तर नाम हा म्हणलेला शब्दसुद्धा नाही आहे, ती पायरी आहे मधली. विठ्ठल रखुमाई किंवा श्रीराम जय राम जय जय राम, हळूहळू, आणि नंतर हे खरं नाम आहे. नाम हे मौन आहे. पुढे सांगितलं ना, मौन हीच समाधी आहे, शेवटी ज्ञानेश्वर सांगतात. आणि म्हणून तेणे मुक्ती चारी साधियाला असोनी संसारी जिव्हे वेगू करी. आपल्याला संसारात तर असावंच लागणार आहे, लक्षात ठेवा. जिव्हे वेगू करी, वेगानं तुम्ही नाम घ्या. कारण संसारात डिस्ट्रॅक्शन्स खूप असतात, चित्त विचलित खूप होतं. इकडे लक्ष जातं, बाबा इकडे या जरा, तिकडे जा, हे करावं लागतं. अशा वेळेला नाम हे सुंदर साधन आहे ना. मी बसून विठ्ठल विठ्ठल, अहो जरा इकडे याव, विठ्ठल विठ्ठल, निदान मनात म्हणत मी जाऊ शकतो. अहो जरा हे मूल पडलेलं आहे, त्याला जरा फर्स्ट एड करा. मी आनंदाने त्या मुलाला रोज पांडुरंग आहे समजून हे लावतो, डेटॉल पट्टी लावतो, सगळं करतो. आत विठ्ठल विठ्ठल चालू आहे. म्हणून विठ्ठल नाम सोडू नका, म्हणजे तुम्ही मुक्तच आहात, हे लक्षात ठेवा. मागे आपण त्या दोन भक्तांची गोष्ट बघितली होती, तुम्हाला ती माहीत आहे. पण त्यातलं सार ह्या संदर्भात काय ते बघूया. दोन भक्त गंगेच्या काठी नाम घेत ध्यान करत मुक्तीचा अभ्यास करत होते, मुक्तीसाठी उपासना करत होते, साधना करत होते. नारद जाताना म्हणाले, अरे मागच्या वेळेला मी या भागातून गेलो त्यावेळेला दोघेजण असेच बसलेले होते, हे चांगले अधिकारी दिसतात. नारदांनी त्यांना उठवलं ध्यानातून आणि सांगितलं, मी वैकुंठात निघालेलो आहे. विष्णूसाठी, विष्णू भगवानांसाठी तुमचा काही निरोप आहे का? दोघेही म्हणाले, आम्ही मुक्तीसाठी इथे ध्यान करत बसलेलो आहे, आम्हाला केव्हा मुक्ती मिळा एवढं सांगा. नारद म्हणाले, ठीक आहे, मी वैकुंठातून येताना याच मार्गाने येईन. नारद परत येतात आणि दोघांना म्हणतात की मी विष्णू भगवानांना विचारलं आणि त्यांनी सांगितलं. पहिला भक्त म्हणतो, मला केव्हा मुक्ती मिळणार आहे? ते म्हणाले, 4 जन्मांनंतर तुला मुक्ती आहे. तो इतका निराश झाला. तो म्हणाला की 4 जन्मांनंतर जर मुक्ती असेल तर हा जन्म वाया कशाला घालवू, जातो परत संसारात. आणि तो निघाला. 4 जन्म पुढचं बघून घेऊ की हा जन्म कशाला वाया घालवायचा. पण आपला मित्राची मुक्ती केव्हा आहे ते बघण्यासाठी तो थांबतो. नारद काय सांगतात की समोर तुला चिंचेचं झाड दिसतंय, त्या चिंचेच्या झाडाला किती पानं आहेत, असंख्य पानं, बारकी बारकी पानं असतात चिंचेची, बघितलं असेल तुम्ही. तितक्या जन्मांनंतर तुला मुक्ती आहे असं विष्णू भगवान सांगितलं. तितक्या जन्मानंतर नक्की आहे ना असं विष्णू भगवानांनी सांगितलं. तू इतक्या आनंदात नाचायला लागतो की त्याच क्षणी मुक्त होतो, हे लक्षात ठेवा. त्याच क्षणी तो मुक्त होतो, तो देहभान हरवतो, त्याला पूर्णपणे ध्यान लागतं. आणि नारद त्याला म्हणतात की 4 जन्मांनंतर सांगितल्यानंतर तू परत संसारात निघाला, हा चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तितकं थांबायला तयार आहे. हे फार महत्त्वाचं. आत्ताच मुक्त झाला. मुक्तीचा असं काही मुहूर्त नाही आहे, काही ठरवलंच तर याच क्षणी मुक्त आहे, नाही तर जन्मोजन्मी मुक्त नाही आहेस, हे लक्षात ठेवा. म्हणून अनेक उदाहरणं देतात ज्ञानेश्वरांची. मी 2-3 उदाहरणं देतो, लक्षात ठेवा. हे आपलं उदाहरण आहे. एक जिवंत पकडायचं आहे पोपट.
विकायचं आहे त्याला, कारण पोपट विकून पैसे मिळवायचे पिंजऱ्यात पोपट घालून. पण जिवंत कसा पकडायचा पोपट? एकतर पोपट उंचावरून उडतो, त्याला पकडणं अवघड, आणि पोपटाची चोच इतकी बळकट असते की तो तुम्ही धरलात त्याला तर तुकडा काढेल हाताचा, रक्तबंबाळ करून टाकेल. मग त्याला कसं पकडायचं? माणूस बुद्धिमान आहे, लक्षात ठेवा. माणूस अशा 2 रिंग्स तयार करतो, एक अशी रिंग आडवी आणि त्याला जोडलेली आत एक बारकी ही पट्टी बार म्हणतो, आणि बारवर एक पोकळ पाईप, पोकळ म्हणजे हलणारी, आणि ती जे वरचा सेमी सर्क्युलर असतं त्याला पेरू टांगून ठेवतो, मिरची टांगून ठेवतो, फळं टांगून ठेवतो, जे पोपटाला आवडतात. ते बघून पोपट बसतो त्या ह्याच्यावर पाईपवर, आणि ते पाईप गर्रकन फिरते आणि पोपट उलटा झाल्यानंतर तो म्हणतो आता आपण मेलो. आणि तो पोपट जो पकडणार आहे तो आता येतो, पोपटाला धरतो व्यवस्थित, कधीकधी इतका घट्ट पोपट धरतो ती पाईप किंवा त्याची नखं कापून त्याला न्यावं लागतं, लक्षात ठेवा. आणि मग तो त्या पिंजऱ्यात आपल्या टाकतो आणि घरी घेऊन जातो. ज्ञानेश्वर विचारतात की या पोपटाला कोणी पकडून दिलं? बरं, त्या पोपटाला पंख होते की हो? त्यांनी पाईप सोडली असती तर पंख उडून परत तो आकाशात उडला नसता का? तो घट्ट त्यांनी पाईपला धरला आणि तो म्हणतो मला मी घट्ट धरलेला आहे, आता माझी सुटका नाही आहे, आता मला मुक्ती नाही आहे. खरं तो पोपट मुक्तच असतो, आपण मुक्तच आहोत. आपण बंधनात मुद्दामून अडकलेलो आहोत. ही बंधनं आपण निर्माण केलेले. त्या पोपटाने फक्त ती पाईप सोडली की पंख आहेत त्याला उडत गेला असता परत, पण तो घट्ट धरतो, लक्षात ठेवा. हे पहिलं उदाहरण आहे. दुसरं उदाहरणसुद्धा तितकंच चांगलं आहे. मला जिवंत माकडं पकडायचे आणि ती विकायची, सर्कशीत विकायची, सायंटिस्टना विकायचे प्रयोग करायला. मला कसं माकड पकडणार आहे मी? कारण ते तर या झाडावरून त्या झाडावर उडी मारतं. अशा वेळेला माणूस बुद्धिमान आहे. तो अगदी बारक्या तोंडाची मडकी घेतो आणि मातीत घट्ट अशी पुरून टाकतो, त्याच्यात चणे ठेवतो, काही चणे आजूबाजूला टाकतो. आणि माकडं काय तुम्ही बघतात ते करतात. माकडं अनुकरण करणारे असतात आणि तो माकडांच्या तिकडे चणे खात बसतो. माकडं ते बघतात पण तो आहेत म्हणून येत नाही, आणि नंतर हा दूर जाऊन झाडाच्या मागे लपून राहतो. माकडं येतात, बाजूचे चणे खातात, आणि माकडं ते त्याच्यात डोकावून बघतात, त्याच्यात चणे आहेत, ते हात आत घालतात आणि चणे घातल्यानंतर मूठ मोठी होते, ती कशीच निघत नाही. ते बारकं तोंड असतं ना, बारकं तोंड असतं, मूठ कशीच निघत नाही. आणि घट्ट तर रोवलेलं आहे ते मडकं. तो येतो, माकडाला जाळ्यात पकडतो आणि मडकं फोडतो. तो माकडांचं सोपं होतं ना, अशी मूठ धरली होती, त्यात 4 चणे असतील, मूठ सोडल्यानंतर चणे सुटले, बाहेर आला असता ना तो. माकडचा हात बाहेर आला, जसा हात आत गेला तसा बाहेर आला असता, पण मूठ बंद केल्यामुळे त्या मडक्याच्या बारक्या तोंडातून त्याचा हात निघे ना, पकडला गेला. तो कुणी पकडलं गेलं? माकडांनी स्वतःला पकडून दिलेलं आहे. हातात मूठ धरली, ती जर सोडली असती तर सहज त्याचा हात बाहेर आला असता आणि तो मोकळा झाला असता. शेवटी ते मडकं फोडून, कारण तो तसं मूठ कशी काढणार त्याची, मडकं काढतो, त्याला जाळ्यात अडकवतो आणि घेऊन जातो. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की जी आपली उदाहरणं आहे. आपण म्हणतो मला संसाराने बांधून ठेवलेलं आहे. आजोबा म्हणतात काय हो, मला नातवाला शाळेत पोचवावं लागतं आणि यावं लागतं. मग म्हणलं तुम्ही नाम घेत पोचवा, नाम घेत आणा ना. मग ते नाम काय गंमत करते ते बघा. म्हणाले ठीक आहे, मनातल्या मनात घ्या नाम. आजोबा मनातल्या मनात नाम घ्यायला लागतात. ते आजोबा मग मुलांना गोष्टी सांगतील, रामाच्या गोष्टी सांगतील, नामाच्या गोष्टी सांगतील, संतांच्या गोष्टी सांगतील. त्या आजोबा मुलांना आवडायला लागतात. म्हणजे त्यांच्याबरोबर 5-10 मुलं यायला लागतात. आणि नंतर बाकीचे आजोबा म्हणतात तुम्ही जर आमच्या आणलाय तर आम्ही तुमच्या नातवाला आणतो ना काही दिवस. आपण 6 आजोबा एकत्र आलेलो आहोत, प्रत्येकाला एकच दिवस आणावं लागेल ना. बाकीच्यांचे नातू तो आजोबा घेऊन येतील. म्हणजे तुम्ही 6 दिवस नातवाला पोचवत होता रामनामाने, तुम्हाला फक्त एकच दिवस पोचवावा लागतं. 5 दिवसाची व्यवस्था त्या रामनामाने केलेली आहे. आपण अशी परीक्षाच बघत नाही स्वतःची. मी म्हणलेलं उदाहरण कळलं ना तुम्हाला? आजोबा रोज आपल्या नातवाला नेत होते, आणत होते आणि म्हणत होते नातवाला न्यावं लागतं, नातवामुळे अडकून पडलोय, वांतेला यावंसं वाटतं, पण नातवाची जबाबदारी असते, वगैरे 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 कारणं. काही नातवाची जबाबदारी मुद्दामून वांतेला येतात, कारण शनिवार रविवारी आमची सून आणि मुलगा घरी असतो. ते म्हणतात जा ना अवश्य वांतेला, पण ह्यालाच यायचं नाही आहे. ह्याला कारण सांगायचं आहे की नातवाची जबाबदारी असते. कसं येऊ? आम्ही नेहमी म्हणतो नातू ज्या वेळेला पहिलं मत देईल ना तेव्हा तरी या. म्हणजे नातू 18 वर्षाचा होईल तेव्हा तरी या तुम्ही. मुद्दा काय आहे की मलाच यायचं नाही आहे.
आणि मग सगळ्या गोष्टी आपल्याला अवघड करून टाकतो. तुकारामाची शेवटची गोष्ट बघूया आणि पुढे सरकूया. तुकारामांनी एकदा प्रत्येकाला सांगत होता, त्या माणसाला ये रे तो काहीतरी कारणं सांगत होता, प्रपंचातली कारणं सांगत होता. बायको बाळंत आहे, मुलगी झाली, आता मुलगीचे दिवस गेलेले आहेत, हे झाले आहे, सगळं कारणं. आणि म्हातारा होतो तरी तो पंढरपूरला येत नाही. एकदा तुकोबा म्हणतात, पांडुरंगा मला काहीतरी अशी प्रेरणा दे रे की मी ह्याला तुझ्याकडे घेऊन येईन. हा चांगला माणूस आहे पण प्रपंचात गुंतलेला आहे, प्रपंचाला याची गरज नाही आहे. याचा मुलगा, याची बायको म्हणतात त्याला घेऊन जा वारीला नंतर ते शांत होतील, बरे होतील. काय प्रपंचात लुडबुड अजून करताय. तरी सुद्धा त्याला पटत नव्हतं. तुकाराम एकदम गेले, शेजारच्या झाडाला त्यांनी घट्ट धरलं आणि ओरडायला लागले, सोडवा या झाडानं मला घट्ट धरलेलं आहे. त्यावेळेला तो त्याचा मित्र हसतो, म्हणतो, तुक्या तू येडा का खुळा, अरे तू धरलंय झाडाला, झाडानं नाही तुला धरलेलं. असं होय, तुकारामने सुटलं, तू तसं प्रपंचाला धरलेलं आहे, प्रपंचाने तुला धरलेलं नाही आहे. तो म्हणतो, आता पुढची वारी 15 दिवसांनी येतो तुझ्याबरोबर आणि जातो. हे लक्षात ठेवा, आपण घट्ट धरून ठेवलेलं आहे. कारण आपल्याला आतून नको आहे, आपल्याला आतून सिरियल्स पाहिजे, आपल्याला आतून गेट टुगेदर पाहिजे, आपल्याला आतून मोबाईल पाहिजे, सेल्फी पाहिजे, आतून सगळं पाहिजे. आणि वरून सबब सांगायची, एक्सक्यूज सांगायची, आलो असतो हो, अहो म्हणल्यानंतर अहो ठीक आहे येऊ नका, पुढचा जन्म आहे ना आपल्याला. हे लक्षात घ्या. किती बाकी खूप उदाहरणं सांगता येतील, आपण नंतर बघूया. असोनी संसारी जिव्हे वेगू करे. तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं जिव्हे वेगू करीचं, की जन्म होता कृष्णाचा जन्म मंदिरात रात्री 12 वाजता. आमची 10 वाजल्यापासून उपासना सुरू व्हायची, अजूनही होते. परवरीच्या हनुमान मंदिरात प्रत्येकाचा जन्म साजरा केला जातो. कृष्णाचा रात्री 12 वाजता, रात्री 10ला जातात मंदिरात, थोडंसं प्रवचन वगैरे असतं आणि नंतर 12 वाजेपर्यंत नाम असतं. आणि ते श्रीराम जयराम असेल की हरे राम, त्याच्यात हरे येऊन जा, हरे कृष्ण दोन्ही येऊन जातात, पण सुंदर नाम चालतं. आणि बरोबर 12ला 5 मिनटं कमी असताना नाम थांबतं आणि मग कृष्णाचा पाळणा वगैरे सुरू होतो, कारण कृष्णाचा जन्म होणार असतो. आता लोकांचं कसं असतं, लक्ष इकडे तिकडे. आणि श्री हरे राम तर 32 अक्षरी मंत्र आहे. हरे राम 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 हरे हरे. किती जण आले, कुणी कोणती साडी घातलेली आहे, कुणी कसं घातलेलं आहे. अरे केवढा मोठी संधी आहे. ओम म्हटल्यानंतर संधी कमी आहे हो. ओम 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 असं करावं. पण हरे कृष्ण 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 हरे हरे. कल्पना करा तुम्ही. त्या दिवशी ठावरे नावाचे अत्यंत चांगले वारकरी संप्रदायातले ज्ञानी भक्त पंढरपूरचे आले होते. ते म्हणाले, आधी प्रवचन चालू होते, म्हणाले उद्या शेवटचं प्रवचन आहे, कृष्णाचा जन्म आहे उद्या येताना तुम्ही मुठभर तांदूळ किंवा गहू घेऊन या. मुठभर आणा, ओंजळभर आणा. कशासाठी ते आम्हाला कळलं नाही. आम्हाला वाटलं ते सांगणार पुढच्या ताटात टाका, हे गव्हाचं ताट, हे तांदळाचं ताट. नाही, ते म्हणाले तुमच्या समोर गहू ठेवा. सुरुवातीला जे लोक आले ना, बरोबर 10 वाजता 4 ते 5च लोक होते. बसले आरामात घेऊ. आता काय करायचं, म्हणाले राम इतक्या वेगात आपण म्हणणार आहोत, आणि एक राम म्हणला ना की एक दाणा इकडे करायचा, राम 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 राम. आणि इकडचे सगळे तांदूळ किंवा गहू इकडे झाले, राम 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 राम, संपले, राम राम राम. अक्षरशः तुम्हाला सांगतो तासभर लोक राम राम म्हणत होते. अनुभवावरून तुम्हाला सांगतो इतक्या वेगात म्हणत होते, आजूबाजूला लक्ष जात नव्हतं. गेलो त्यावेळेला आम्ही 4-5 जण होतो, शेवटी 150 जण मंडपात जमलेले होते. पण माझ्या इथे कोण बसलेला आहे, त्याने कोणता ड्रेस घातलेला आहे, हा इकडचा कोण आहे, नवीन आलाय का, पहिला, काही कळलं नाही कोणाला. जिव्हे वेगू करी असोनी संसारी जिव्हे वेगू करी. आणि मग बघा गंमत, जितक्या वेगाने आपण नाम घेऊ तितकं आपण बाकीचं विसरून जातो. नंतर तो वेग टिकवला पाहिजे असं नाही. एकदा राम मनात आला, संसार बाहेर गेला. संसार बाहेर म्हणजे मी संसाराच्या बाहेर नाही, संसार बाहेर गेला पाहिजे. म्हणतात ना की नाव होडी पाण्यात असली पाहिजे, पाणी होडीत नको. पाणी होडीत म्हणजे संसारच सगळीकडे हो. आलो असतो पण होडीत पाणी आहे, काढायला नको का, हा संसार आहे. आणि संसारात ज्यांची होडी आहे ना, ते तरंगत मस्त इकडे तिकडे निरनिराळ्या कार्यक्रमाला जातात. पाण्यात होडी पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून नाम महत्त्वाचं असेल तर नाम घेत सगळी कामं करा, चांगली कामं होतील, तुम्हाला चिंतासुद्धा करायची गरज नाही. म्हणून असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया म्हणजे बाहू, वर बाहू करून
वेदशास्त्र सांगते. काय सांगते? ज्ञानदेव म्हणे व्यासाची कोणे. व्यास म्हणजे सगळी पुराणं, महापुराणं, उपपुराणं. व्यास म्हणजे निरनिराळे मंत्र, निरनिराळे ग्रंथ. ते सगळं वाचून व्यासाची साक्ष व्यास म्हणतात. ते नामाशिवाय दुसरं साधन नाही. व्यासाची एक गुणे. द्वारकेचे राणे पांडवांच्या घरी, त्यांनी उदाहरण दिलं. ज्ञानदेव म्हणजे दृष्टांत लगेच देतात उदाहरण, की द्वारकेचा राणा जो कृष्ण, तो द्वारकेत किती वेळ होता. द्वारका त्यांनी स्थापन केलेली नगरी आहे. भागवतात तेवढं नाही, त्यांनी संकल्पातून द्वारका स्थापन केली. कारण मथुरेत असताना तो जरासंध आक्रमण करत होता आणि मथुरेतल्या लोकांचं नुकसान होत होतं. दादा म्हणजे बलरामा, आपल्यामुळे त्यांचं कशाला नुकसान, आपण नवीन राजधानी वसूया म्हणून मथुरा उत्तर प्रदेशात, तिथून सगळे गेले. त्यावेळेला ते गोमंतकातून गेलेले आहेत आणि गोमंतकातून गेलो द्वारका गुजरातमध्ये समुद्राच्या काठी. आज एक फार सुंदर वाचलं की ज्यावेळेला कृष्ण देह सोडून वरती जातो त्यावेळेला गोपी आलेलेच असतात, राधाही तिथे असते. कृष्ण आल्यानंतर स्वागत करतात, द्वारकाधीश तुझं स्वागत. कृष्णाला आश्चर्य वाटतं. 3 कारणं सांगितलेली आहेत, लक्षात ठेवा. तो म्हणतो की हे गोपीनो, हे राधे, मला तुम्ही कान्हा म्हणता ना, मी कान्हा आहे तुमचा, मी तुमचा लाडका कृष्ण आहे, गोपाल. मला द्वारकाधीश काय म्हणता, कारण द्वारका स्थापन केल्यापासून आपण भेटलोच नाही कधी. ती म्हणाली लक्षात ठेव, गोकुळातलं यमुनेचं गोड पाणी सोडून तू त्या खाऱ्या पाण्याच्या सागराकडे गेलास द्वारका स्थापन करायला, तू द्वारकाधीशच आहेस. दुसरी, गोकुळात असताना एका बोटावर तू काय उचलला होतास, गोवर्धन. आणि युद्धात हा ह्याला मार, त्याला मार, ह्याला असा मारता बोट दाखवून अनेक सैनिकांना मारलंच नाही युद्धात. तिकडे बोटावर उचलत होतास गोवर्धन, आम्ही तुला कान्हा म्हणत होतो, गोपाल कृष्ण म्हणत होतो. आता द्वारकाधीशच आहेस, लढला असतो. आणि शेवटचं तर फारच चांगलं आहे की सुदर्शन चक्र धरत होतास तू एका बोटात. आता सुदर्शन चक्राने मारलंस त्या लोकांना, शिशुपाल काय सगळ्यांना मारलंस. गोकुळात असताना तुझी 10 बोटं बासरीवर होती, 10 बोटं बासरीवर आम्ही तुला कान्हा म्हणत होतो. आता एका बोटाने सुदर्शन चक्राने मारतोस सगळ्यांना, एका बोटावर गोवर्धन उचलतो, आम्ही तुला कान्हा म्हणत होतो, गोपाल कृष्ण. आणि आता बोटं दाखवून तू शत्रूला मारलंस अर्जुनाकडून, विचार कर. आणि म्हणून तो द्वारकाधीशच आहे. गोकुळातला कान्हा संपला ज्यावेळेला तू बासरी गोकुळाच्या सीमेवर ठेवलीस आणि आयुष्यात पुन्हा कधीही बासरी घेतली नाहीस. म्हणजे तुझी 10 बोटं कधीही वापरली गेली नाहीस, एकच बोट वापरत होता, म्हणून तो द्वारकाधीश आहे. त्यावेळेला कृष्ण म्हणतो माझं चुकलं, पण माझ्या अवतार कार्याचा तो भाग होता. द्वारकेत तरी मी किती होतो, मी होतो पांडवांच्या बरोबरच ना. मी पांडवांच्या बरोबर इंद्रप्रस्थात होतो, पांडवांच्या बरोबर हस्तिनापुरात होतो, पांडवांच्या बरोबर कुरुक्षेत्रात होतो. मी द्वारकेला किती होतो हेच ते सांगतायत. द्वारकेचे राणे पांडवांच्या घरी, कारण का ते सतत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काल तुम्हाला सांगत होतो की कसं नाम घेता येतं आणि हे इतकं होऊ शकतं का, अशी उदाहरणं आत्तासुद्धा आहे, जिवंत आहेत ते भक्त. नाम मी इतकं घेतो की माझ्या देहाच्या ज्या सेल्स आहेत, पेशी आपण ज्याला म्हणतो, रक्तात किती बोट केलं त्याच्यात असंख्य पेशी आहेत, आकाशातल्या ताऱ्यांपेक्षा जास्त सेल्स हे माझ्या शरीरात आहेत. नाम तिथपर्यंत गेलं की शरीरात ते मावत नाही, म्हणून रंध्र निरनिराळे केस जिथून येतात ते छिद्र आहे ना, त्या छिद्रातून नाम बाहेर पडतं. अनेक संतांच्या जीवनात, गोंडवलेकर महाराजांच्या जीवनात प्रसंग आहे. तुम्ही माळा फक्त गळ्यात ठेवल्यात आणि आम्हाला हातात माळ घ्यायला सांगतात. एका मावशीनं विचारलं महाराजांना, तुम्ही का नाही माळ हातात घेत? त्यावेळेला म्हणाले, मावशे तुझा प्रश्न खरा आहे, तू मला आईसारखी आहेस, माझ्या कपाळाला कान लाव बरं, काय ऐकू येतं? श्रीराम जय राम जय जय राम. माझ्या छातीला कान लाव बरं, काय ऐकू येतं? श्रीराम जय राम जय जय राम. माझ्या गुडघ्यांना कान लाव बरं, श्रीराम जय राम जय जय राम. माझ्या पायांना कान लाव. म्हणाले, आत्ताच घेतलेलं नाम माझ्या शरीरात मावत नाही आहे, मी माळ कशाला घेऊ? पण तू म्हणतेस ते महत्त्वाचं आहे, इथून पुढे मी माळ घेईन. कारण प्रत्येकजण म्हणतील महाराज कुठे माळ घेतात, म्हणून आम्ही घेतलं पाहिजे. महाराज फक्त गळ्यात माळा, महाराज कुठे घेतात माळ? म्हणून त्या लोकांना दाखवण्यासाठी मी हातात माळ घेईन. असाच प्रसंग रामदासांच्या जीवन. रामदासांना हातात माळ घ्यायची काय गरज आहे? नाही गरज. पण इतरांसाठी आता 4 हात आहेत,
कुणाची? सरस्वतीचे. 2 हात वीणा वाजवतात, एका हातात पुस्तक आहे, एका हातात जपमाळ आहे. पुस्तक हे शब्दब्रह्म आहे आणि जपमाळ हे नादब्रह्म आहे, नामब्रह्म आहे. म्हणून तिच्याही हातात जपमाळ आहे. सरस्वतीला जप, कुणाचा जप करत असेल ती सरस्वती. पण इतरांना आदर्श घालून देण्यासाठी लक्षात ठेवा ते करावं लागतं. ज्ञानोबांचं अत्यंत उदाहरण आहे की नातवासाठी पंतोजीनी शाळेत आणि आजोबांनी घरी हाती घेतली पाटी. आजोबांना काही लिहायला येत नाही. चल चल पाटी आण बरं. नातूने आणली. पेन्सिल आण बरं. चल आता मी अ लिहितो. आता तू तो अ मोठा कर. त्यावेळेला मोठा अ म्हणल्यानंतर आजोबांना येतो. पुढे पुस्तक वाचायला गेल्यानंतर जावई बापू सासरी जातात. सासरी तुम्हाला वाचता येतं ना, जरा वाचा पुस्तक. रडायला लागतो जोरात. जावयाचं वय 10 वर्ष लवकर आणि बायकोचं वय 6 वर्ष. हे गेलेत सासूरवाडीला. वाचायला दिलं पुस्तक, ते रडायला लागतात. तू का रडतात तुम्ही? माझ्या घरी पाटीवर एवढा अ आहे. हा छोटा अ म्हणजे अ मरायला लागला आहे. अ मरायला लागला की आ मरतील. आ मेल्यावर आजोबा मरतील आणि मी रडतोय. काय कल्पना आहे त्या मुलाची? हे सगळं लहान 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 होत गेलेलं आहे. ते लहान लहान होत जातं, नष्ट होत नाही आहे. हा विचार महत्त्वाचा आहे. म्हणून द्वारकेचे राणे पांडवांच्या घरी, म्हणजे देहानं ते पांडवांच्याकडे होते, मनानं तो कृष्ण सगळीकडे होता. पण मनानं तो पांडवांच्याकडे कसा होता हे 2 प्रसंग लक्षात घ्या. एक, ज्यावेळेला राजसूय यज्ञ आत्ता सांगितला. राजसूय यज्ञ मोठं प्रकरण आहे जीवनातलं. त्याच्यात भीमाला किती सज्जन जेवायला आले. ऋषींची पंगत निराळी, राजांची पंगत निराळी आणि प्रजेची पंगत निराळी. भीम आपला वाढतोय लाडू लाडू. आणि भीमाला सांगितलं होतं कुंतीनं की वाढेपर्यंत खायचा नाही लाडू, खायचा नाही लाडू. संपतच नाहीत पंक्ती. शेवटी पंगत संपली. भीमाने आपल्या नोकरांना पाठवून दवंडी पिटवली. अरे कोणी जेवायचं राहिलंय का, लवकर या. कारण ते जेवल्याशिवाय यजमानांची पंगत नाही ना. आणि भीम युधिष्ठिर यजमान होते त्या यज्ञाचे. शेवटी म्हणाला की आता झालं सगळं. कृष्णाने सांगितलं भीमा, एक अदृश्य घंटा मी टांगलेली आहे. ती तुला दिसणार नाही, पण घंटेचा आवाज मात्र सगळ्यांना ऐकू येईल. जोपर्यंत ती घंटा वाजत नाही तोपर्यंत सगळेजण जेवलेले नाही आहेत. आणि सगळे जेवलेले नाहीत म्हणजे यजमानांनी जेवायचं नाही. तो म्हणतो कोण जेवायचं राहिलं सांग ना. त्याला उचलून सांगतो. भीमाला भूक धरवत नाही त्याला. अंतर्ज्ञानाने बघतो. कृष्ण म्हणाला आपलं हे जे इंद्रप्रस्थ आहे, इंद्रप्रस्थाच्या सीमेवर एक थोडीशी टेकडी आहे आणि त्या टेकडीवर एक ऋषी बसलेले आहे. त्या ऋषींचं नाव सुपच. टेकडी आपल्या या सीमेचा भाग आहे. ते जेवायला आलेले नाही, घेऊन या. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो मी घेऊन येतो. युधिष्ठिर नम्रपणे सांगतो ऋषीवर आपण भोजनास यावं, कारण आपण भोजनात तो पण यज्ञ पुरा होणार नाही आहे, यज्ञ अर्धवट राहणार आहे. ते म्हणाले मी जरूर येतो, पण 1000 यज्ञांचं पुण्य दे मला. ते पाणी सोड पुण्याचं. तो म्हणतो तुम्ही येत नाही म्हणून पहिलाच यज्ञ होत नाही, तर 1000 यज्ञ काय. पण मी गेल्यानंतर 999 यज्ञकुंड मांडतो, ते यज्ञ पुरे करतो आणि मग मी जेवतो. तुम्ही कृपया जेवायला या. त्यावेळेला तो म्हणाला उधारी चालत नाही. अध्यात्मात उधारी नाही आहे. आज रोग उद्या उधार हा प्रपंच आहे. आत्ता या क्षणी नाम घे, या क्षणी मुक्त हो, या क्षणी माझ्याकडे ये. हा क्षण आहे ना उभा, एक क्षण आहे, क्षणभरी तो क्षण आहे. तर नाही, तो म्हणतो नाही मी मग येऊ शकत नाही. तू 1000 यज्ञांचं पुण्य दे. भीम जातो. भीम म्हणतो येत नसला तर त्या टेकडी सकट उचलून घेतो तुला. भीम हा हनुमंताचाच अंश आहे ना, तो वायुदेवाचा अंश आहे. त्यामुळे लक्षात ठेवा तोही पवनसूत आहे. त्यावेळेला तो म्हणतो हे बघ भीमा, हे माझं बोट आहे, ते बोट हलवून दाखव आणि मग टेकडी उखडायचं. त्याला भीमाला बोट हलत नाही. तो म्हणतो तुझं सगळं शरीराचं बळ आहे हत्तीसारखं, माझं मतीचं बळ आहे, हत्तीचं नाही आहे. आणि मतीचं बळ, आत्मबळ हे सगळ्यात मोठं आहे. गंमत बघा, नाही हात हल्ला. भीम परत आला. अर्जुन म्हणतो मी बाणावर मंत्र लिहितो, सुपच ऋषीना हे बाणा जा आणि अलग सुपच ऋषीना घेऊन ये. अर्जुनाचा बाण गेला तो जातच राहिला, आलाच नाही परत. सुपच ऋषी असे काय बाणावर बसून येणार आहेत नाही. शेवटी नकुल सहदेव सगळ्यांनी प्रयत्न केले, आला नाही. प्रत्येकाला एक सांगितलं 1000 यज्ञांचं पुण्य द्या. आणि प्रत्येकाची अडचण तीच होती की एक यज्ञ पुरा होत नाही, तुम्ही येत नाही म्हणून 1000 यज्ञांचं पुण्य कसं. शेवटी ती म्हणते कृष्णा. कृष्णा हे द्रौपदीचं लाडकं नाव आहे.
कृष्ण तिला नेहमी हे कृष्णे म्हणायचा. माझी सगळी शक्ती कृष्णा, हे सखी, हे द्रौपदी तुझ्यात आहे. ती निघते, मी बोलवून आणते. ती पोचते तिथे. पोचल्यानंतर ऋषी तिला तेच म्हणतात की 1000 यज्ञांचं पुण्य दे. त्यावेळेला ती म्हणते पाणी सोडा, मी तुम्हाला 10,000 यज्ञांचं पुण्य देते. त्यावेळेला ती म्हणाली मागच्या जन्मात केलेले नाही, जशी उधारी चालत नाही तसं तिकडेही चालत नाही. ती म्हणाली मागच्या जन्मात नाही, आत्ता तुम्हाला बोलवायला राजवाड्यापासून मी इकडे निघाले ना, वाटेत मी 10,000 यज्ञ केलेला आहे. ते म्हणाले म्हणजे काय? यज्ञ पावला पावली कृष्ण 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 कृष्ण. प्रत्येक कृष्णाचं नाम हा यज्ञ आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. गीतेत सांगितलं आहे सगळ्या यज्ञात अर्जुना मी आहे, पण जप यज्ञात, जपात, नामात मी सगळ्यात जास्त आहे. माझं प्रत्येक नाम हा एक यज्ञ आहे. 10,000 यज्ञ केलेले आहे. मग ते सुपचे ऋषी आले, ते जेवल्यावर घंटा वाजली, भीमाच्या जीवात जीव आला, मग सगळेजण जेवले. पण गंमत बघा, ही केवढी भक्त आहे, सतत कृष्णाचं नाम. एक दिवस रात्री ते अर्जुनाच्या कक्षात जाणार होते. प्रत्येक पांडवांना 73 दिवस वाटून दिलेले होते. कुणी? नारदाने. 73 का? 73 गुणिले 5 म्हणजे 365. 1 वर्ष. 73 दिवस युधिष्ठिराकडे, 73 दिवस भीमाकडे, 73 दिवस. हे अर्जुनाने नियम घालून दिले नारदाने, जे स्वतः ब्रह्मचारी आहे, पण त्यांचे ते नियम व्यासाने लिहिलेले आहेत आणि ते सगळ्या पांडवांनी मान्य केलेले आहेत. द्रौपदीने कुंतीनं मान्य केलेलं आहे. ती त्यावेळेला अर्जुनाच्या सेवेत होती. रात्री 11च्या सुमारास सगळी कामं उरकल्यानंतर ती आली आणि बारकात, आता झोपायचं ना, जो दिवा होता त्याची वात बारीक केली तिने. आणि ज्यावेळेला थोडा प्रकाश आला त्यावेळेला तिला सगळी खोली कृष्ण 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 या नामाने नाही, नादानं भरून राहिलेली आढळून. ती म्हणते मी जर मनातल्या मनात नाम घेतोय तर इथे दुसरा कोण नाम घेतोय? बघितलं, अर्जुन गाढ झोपलेला आहे. अर्जुन कृष्ण यांचे केस मोठे होते आणि ते चुरगळायचे, म्हणून ते पलंग आहे, त्या पलंगाच्या एजवर, हा पलंग आहे, इथे डोकं ठेवायचे आणि केस खाली सोडायचे. एरवी बांधून मुकुट असायचं ना वरती, तर अर्जुनाचे जे केस सोडलेले होते, अर्जुन गाढ झोपलेला आहे, त्या केसातून कृष्ण 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 असं नाम बाहेर पडत होतं. द्रौपदी म्हणते मी जागे असतानाच माझा मंत्र असतो, पण हा गाढ झोपेत आहे, माझ्यापेक्षा जास्त कृष्ण नामाचा भक्त आहे. म्हणून द्रौपदी जशी सखी आहे तसा अर्जुन सखा आहे, पण सख्य भक्ती अर्जुनाची जास्त आहे. मी उदाहरणं दिली तुम्हाला, कितीतरी उदाहरणं आजही देता येतात, वेळ नाही. पुढच्या अभंगाकडे जाऊया. म्हणून द्वारकेच्या राणी पांडवांच्या घरी, कृष्ण पांडवांच्या घरी, कारण का? पांडव सतत नाम घेत होते कृष्णाचं. बघा पुढे जाऊया. दुसरा अभंग. संतांचे संगती मनोमार्गे गती. प्रवास मनोमार्गानं करा, म्हणजे आकाश मार्गानं करा, म्हणजे सूक्ष्म मार्गानं करा. आपण म्हणतो ना विमानातून पोचल्यावर कसं पोचलो आहे कळलंच नाही. म्हणजे प्रत्यक्ष इथून पुणे प्रवास 40 मिनटं 45 मिनटं, पण घरी जायला 4 तास. म्हणजे इथे त्यामध्ये विमान तर आता मोपा तोही लांब गेला. पण गंमत बघा, हा प्रकार तरीसुद्धा विमान प्रवास चांगला आहे, मनोमार्ग आहे तो. पण मनोमार्ग, माझा मनोमार्ग म्हणजे मनोराज्य आहेत, मनोरथ आहेत, मनाचं इकडे तिकडे भटकणं आहे. पण संतांनी सांगितलेला मनोमार्ग, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, हा मनोमार्ग संतांनी सांगितलेला आहे. संताचे संगती मनोमार्गे गती. काय गती? माइंड स्पीड इज फास्टर दॅन विंड स्पीड. आणि विंड स्पीड हा माझा श्वासाचा वेग आहे, हा वाऱ्याचा वेग आहे. विंड स्पीडपेक्षा माइंड स्पीड, मनाचा काय वेग आहे हो. आणि त्या वेगानं मला जर विठ्ठलाकडे जायचं असेल तर मी नक्की वैकुंठात पोचेन. हा पंढरपूर काय घेऊन बसला, वैकुंठात पोचेन. पण संतांनी सांगितल्याप्रमाणे वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, चाललं पाहिजे, जगलं पाहिजे. म्हणून सांगितलं संतांचे संगती, सत्संग, त्याच्यात मनोमार्गे गती. ते सूक्ष्म मार्ग सांगतात आपल्याला. आणि संत आता आम्हाला कुठे भेटणार आहेत? अरे आपण इथे सगळे संत इन द मेकिंग. आपल्याला आवड आहे, आपण साधना करतो, आणि म्हणून आपली वृत्ती हळूहळू, कालही सांगितलं, शांत व्हायला लागले. हळूहळू. आता प्रत्येकाचं शांत होण्याचा वेग कुणाचा फारच हळू असतो, कुणाचा 2 पावलं पुढे 1
पावलं मागे. काल बरे शांत वागत होते, आज बरे रागवले. म्हणजे शांत अशांत, शांत अशांत. आणि काही माणसांना शांतीचं महत्त्व पटलं की हळूहळू काही ना पण शांतपणे ते पुढे जातात. स्लो बट स्टेडी विन्स द रेस लाईक अ टॉर्टस. कासवासारखा. कासवानी जिंकली रेस, कारण कासवाचा श्वास हा सगळ्यात जिवंत कमी श्वास आहे कासवाचा. स्लो बट स्टेडी श्वास चालू आहे, व्यवस्थित पोहोचते. आणि सगळ्यात वन ऑफ द फास्टेस्ट ब्रीदिंग सशाचं आहे हो. हे आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला ससा कासव, मग ससा गवत खाऊन राहिला, ही मुलांची गोष्ट आहे. अध्यात्मात काय अर्थ आहे? सशाचा स्पीड, त्याची छाती कायम धडधडत असते, कायम हा हा असा करत असतो, जीभ बाहेर आलेली असते. कारण ज्याचा हार्टचा रेट जास्त आहे त्याचं आयुष्य कमी. ज्याचा हार्टचा रेट लयीत आहे, एका रिदममध्ये आहे, त्याचं आयुष्य जास्त. प्राणायामात हा जो ब्रीदिंग रेट और ब्रीदिंग पॅटर्न एका लयीत आणायचा असतो. हे लक्षात घ्या. पुढे बघूया. आकळावा श्रीपती येणे पंथे. पंथ म्हणजे मार्ग, ज्ञानपंथ, भक्तिपंथ आहेत ना. आकळावा श्रीपती. श्रीपती म्हणजे विष्णू, कृष्ण, विठ्ठल. विठ्ठल आकळावा, नुसता कळावा नाही, कळावा. म्हणजे आय नो विठ्ठल, आय नो विठ्ठल चरित्र, पण आकळावा. विठ्ठलाचं रहस्य मला कळलं आहे का? तो उभा आहे म्हणजे काय आहे, आणि तो विटेवरच का उभा आहे? मग गोष्ट आली. नाम्याने वीट मागे फेकली पुंडलिकाने, आणि पुंडलिक म्हणाला की माझी आईवडिलांची पाय चेपण्याची सेवा झाली की मी तुझ्याकडे येतो. वीट मागे मागे वळूनसुद्धा बघितलेलं नाही. आणि म्हणून नामदेव म्हणतात कारे पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी. तो आला त्यावेळेला त्याचं नाव विठ्ठल नाही आहे. वीट हे स्थळ झालं, या विटेवर उभा राहतो. वीट स्थळ, विसस्थळ, विठ्ठल, 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 विठ्ठल नाव पडलं त्याला. वीट हे ज्याचं उभं राहण्याचं स्थळ आहे, पुंडलिकाने फेकलेली आहे मागे. कल्पना करा, मी जर पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो तर मी पुढून दर्शन घेतो. इकडे पांडुरंग दर्शनाला आलेला आहे पुंडलिकाच्या. पुंडलिक दर्शनाला पुढे येऊच नको. हे दर्शन कसं आहे? पुंडलिकाची पाठ पांडुरंगाच्याकडे आणि पांडुरंगाचे डोळे त्याच्या पाठीकडे. हे कसलं दर्शन आहे? 28 युग चाललेलं आहे. तो म्हणतो मला आईवडिलांची सेवा करून समाधानच होत नाही आहे, तो राव उभा तिथे. हे भक्तीचं आहे. म्हणून हा जो आकळावा श्रीपती येणे पंथ आहे, हा भक्तिपंथ आहे. पुढे काय? रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. जीवाचा भाव बनला पाहिजे. म्हणजे जीव की प्राण म्हणतो ना, हा माझा मुलगा, मला जीव की प्राण आहे. म्हणजे माझा जीव आहे आणि माझा प्राण आहे. प्राण गेला, जीव गेला की मी जसा मरीन, तसा मुलगा दृष्टीआड झाला तर माझी परिस्थिती होते. तसं नामाबद्दल झालं पाहिजे. इथे काय सांग? रामकृष्ण वाचा. वाचेत सतत रामकृष्ण आहे. आणि तुम्हाला राम आणि कृष्ण कसं? अरे हाच वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. काही लोक म्हणतात रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, आणि प्रत्येक जय जय रामकृष्ण हरी म्हणतात ना. अरे हा मंत्र आहे. हा मंत्र कशाचा आहे? वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. आणि तुकारामाच्या स्वप्नात बाबा चैतन्य म्हणून आले आणि त्यांनी मंत्र दिला, केशव चैतन्याच्या नामाने, रामकृष्ण ह्या मंत्र जप, आणि मी तुला दिली दीक्षा, तुझा झाला अनुग्रह, आणि तुला गुरुदक्षिणा द्यायची असेल, उद्या इंद्रायणीच्या पायऱ्या उतर. तुला माझ्यासारखा जर कोणी दिसला तर त्याला पावशेर तूप दे. तुकाराम पावशेर तूप घेऊन फिरत होते. स्वप्नात कोणी दृष्टांत दिला? कोणीच. हे कल्पना करा, स्वप्नात दृष्टांत झालेला आहे. आणि रामकृष्ण हरी हा मंत्र दिलेला आहे. म्हणून रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. भाव म्हणजे असणे आणि अभाव म्हणजे नसणे. भाव सतत, माझ्या मनात सतत भाव आहे, भक्तिभाव. हे लक्षात ठेवा. आपण बाजारभावाकडे लक्ष देतो. गोष्टी आपल्याला अनेक सांगता येतील. बाजारभाव, भक्तिभाव निराळा आहे. भक्तिभाव माझ्या आतला विषय आहे. इथे आपण सगळे जमलेलो आहोत भक्त, पण प्रत्येकाच्या आतला भाव हा निराळा आहे. म्हणून सांगितले रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा, राम जप. शिव आणि रामनाम आपण कितीदा बघितलेलं, त्या पांडुरंगाने अनेकदा ऐकलेलं आहे. आता थोडक्यातच पाहूया. ज्या वेळेला अमृत मंथन करायला लागले अमृत काढण्यासाठी, त्यावेळेला पहिल्यांदा विष निघालं. हे लक्षात ठेवा. तुम्हाला अमृत पाहिजे असेल ना तर विष स्वीकारलं पाहिजे, म्हणजे कष्ट केले पाहिजेत. मला जर पहिली स्टेट रँक मिळवायचे तर शाळेच्या पहिल्या दिवसापासून भरपूर अभ्यास केला पाहिजे, तर स्टेट रँक मिळेल. अभ्यास करणं, रात्रंदिवस जागणं, मी बर्थडेला येणार नाही, मी लग्नाला येणार नाही, मी कुठल्याही कार्यक्रमाला येणार नाही, हे विष आहे.
डिनाईंग सो मेनी प्लेजर्स टू मायसेल्फ इज पॉयझन. हे विष आहे. मला हे सुख नको, ते सुख नको, अभ्यास करायचा आहे. हे विष गेल्यानंतर यश मिळतं आणि यश डोक्यात शिरलं की दारू, मदिरा हे मधलं रत्न आहे. एकंदर 14 रत्न निघाले, मध्ये रत्न निघाले ते दारू. विष पचवल्याशिवाय दारू निघत नाही आणि दारू पचवल्याशिवाय शेवटी अमृत निघतं. आणि अमृत म्हणजे मी विष पचवलेलं आहे, मी दारू पचवलेली आहे आणि मला आता शांतपणे यशाचं अमृत सगळ्यांना वाटायचं आहे. ही नम्र माणसं आहेत, ही बुद्धिमान माणसं आहेत. अब्दुल कलाम आपल्या समोरचं उदाहरण, रघुनाथ माशेलकर किंवा आपले आणखीन काकोडकर, हे सायंटिस्ट आहेत मोठे, जगातले प्रसिद्ध, पण किती साधे येतात. त्यांना जर एखाद्या संस्थेत बोलवलं तर ते येतात आणि त्यांचे कपडे बघितल्यानंतर संस्थेचा जो त्यांना याने टाय, बूट, सूट, आणि हे साधे येतात. हे तुम्ही यांना बोलवा, किती किती लोकांना, निरनिराळे नारळीकर काल उदाहरण, केवढे मोठे सायंटिस्ट आहेत, अरे बुशर्ट वगैरे घालून येतात. साधेपणा हा महत्त्वाचा आहे. माझ्यातलं ज्ञान तुम्हाला नंतर कळेल, ज्यावेळेला मी बोलायला लागेल किंवा कृती करायला लागेल त्यावेळेला माझं ज्ञान बोलेल. माझे कपडे कशाला बोलायला पाहिजे हे विचारा. हे सांगितले तिथे. शिवानी पहिल्यांदा हलाहल पचवलं त्यावेळेला त्याच्या गळ्याचा दाह सुरू झाला आणि दाह आतून सुरू झालेला आहे. त्याला बाहेरून काही भाजलेलं नाही, जळलेलं नाही आहे. म्हणून बाहेरची कुठलीही औषधं, हे मुद्दामून लक्षात ठेवा, मेडिसिन अँड टेक्नॉलॉजी विल नेव्हर क्रिएट अ मेडिसिन. कुठल्याही फार्मास्युटिकलमध्ये औषध तयार होणार नाही जे आतला दाह बरा करेल. आतला दाह आपण अनेकदा बघितला आहे. 2 उदाहरणं तर तुम्हाला सांगतो, नेहमीची उदाहरणं आहेत की माझा बॉयफ्रेंड जास्त हँडसम आहे म्हणून तू का जळतेस, जलन क्यों हो रही है. हा आतला दाह आहे, त्याला तुम्ही बर्नॉल लावणार, ये तुला बर्नॉल फासते नाही आहे. तू का जळतेस हे आतली जलन आहे आणि आतून जे जळतं त्याला आतलं औषध पाहिजे आणि नाम हे ते आतलं औषध आहे. नाम हे बाहेरचं औषध नाहीच आहे. नाम श्रीरामच्या गोंड टॅटू नाही करायचे, श्रीराम जय राम जय जय राम टॅटू नाही करायचा, तो बाहेरचा आहे, आतलं नाम. आणि हे ज्यावेळेला शंकरांनी घेतलं त्यावेळेला शंकराला आतला जो दाह होता, देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझे अवचित हळहळ जे उठले ते त्वा हे शंकरा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. हा प्रसंग आहे तो. आणि मग शंकराला सांगितलं, ते सगळं केलं. पहिल्यांदा सांगितलं की तू बर्फ लाव बाहेरून, सगळ्यांचे बाहेरचे उपाय, आतला उपाय फक्त संत सांगतो. म्हणून संताचे संगती मनोमार्गे गती. मनोमार्ग हा आतला मार्ग आहे. मुद्दामून बघा, सांगतं तू स्मशानवासी आहे तर जाऊन राहिला कैलास, बर्फात लावू द्यात, मी बर्फातच राहतो. हा स्मशानवासी कैलासवासी झाला. आपल्या दृष्टीनं दोन्ही सारखेच आहेत ना, स्मशानवासी काय किंवा कैलासवासी काय, शंकराला काहीच फरक पडला नाही. नंतर ते म्हणाले की अरे राख ही पदार्थ असा आहे की सगळी उष्णता निघून गेल्याशिवाय राख तयार होत नाही, सगळं लाकूड जळल्याशिवाय राख तयार होत नाही. मग ह्यांनी परत स्मशानातली राख आणली, सगळ्या अंगाला फाटली. हा जो आतला दाह आहे ना, इनर इन्फ्लेमेशन, इनर बर्निंग नाहीच बरा झाला. कुणी सांगितलं रुद्राक्ष घाल, ते हीट शोषून घेतात, सगळीकडे रुद्राक्ष घातले. कुणी सांगितलं सतत पाणी अंगावरून सोड, गंगा धारण केली. कुणी सांगितलं थंड आहे चंद्र, त्यांनी चंद्र डोक्यावर भालचंद्र झाला. हे लक्षात ठेवा ना, सगळे उपाय त्यांनी केले. शेवटचा उपाय की बेलाची पानं दाट असतात, थंड असतात, ती तू धारण कर. हा बेलाचं अंतरून, बेलाचं पांघरून असं झोपून राहिला तरी आतला दाह आहे तो थांबला नाही. मग नारायण नारायण करत नारद येतात. ते म्हणतात शंकरा काही परिस्थिती, बरं झालं तुम्ही आलात. मी सगळे प्रयोग केले, गंगा घेतली, चंद्र घेतला, राख फासली, कैलासावर बर्फात येऊन राहिलो. सगळे नाग गळ्यात घातले. नाग हे कोल्ड ब्लडेड क्रिचर्स आहेत ना, नाग. म्हणून इथे जळतंय ना तुझ्या, त्यांनी नागाचा मफलर केला ना, नाग गळ्यात घातले. कारण नाग थंड रक्ताचे असतात. नाग हातात घेऊन बघा कधी, थंड असतो, गरम नसतो. हे सगळे प्रयोग मी केले, इथे नाग घातले तरी आतली आग थांबली नाही. तर नारदांनी जे सांगितलं आहे ते नामाचं एका अर्थाने मला विचारा तर नामाचं टेक्निक त्यांनी सांगितलं. तू राम म्हणतोस, हा ओठातून आला का? हो, ओठातून बाहेर पडला. त्याच्या आधी र म्हणताना जीभ हल्ली, मग जिभेत त्याच्या आधी कंठातून आला. कंठात काय आहे तुझ्या? कंठात स्वरतंतू आहेत, ज्याला आपण म्हणतो ना निरनिराळ्या प्रकारचे स्वरतंतू आहेत, म्हणजे व्होकल कॉर्ड्स.
आणि व्होकल कॉर्ड्समध्ये स्वर तयार होतात, शब्द तोंडात तयार होतात. म्हणजे पहिल्यांदा व्होकल कॉर्ड्स हलतात कशाने? श्वासामुळे. श्वास थांबवला ना की आवाज थांबला, श्वास थांबला की मौनच, बोलताच येणार नाही. बोलताना मला श्वास बाहेर सोडायला लागतो, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जर दीर्घ वाक्य बोलला, मोठी कविता वाचली, नाटकातले मोठे संवाद किंवा स्वगत म्हणली की तुम्हाला हार्टचे डिसीजेस कमी होतात. कारण सतत श्वास बाहेर टाकत असता, घ्यायला किती कमी वेळ लागतो आणि बाहेर टाकायला जास्त वेळ लागतो, तेवढी वाक्य बोलली जातात. हे आरोग्य आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून काय झालं की इथे हवा आहे, ती कुठे येते? हवावरती येते. मग इथे निरनिराळे तंतू हलतात. इथे काय हलतात? आ अ. इथे कुठलंही स्वर तयार, फक्त स्वर तयार, आ अ इथे तयार होतं. मग त्याला आला र जोडलं जातं रा, आणि अ ला म जोडलं जातं म, असा तो राम शब्द बाहेर पडतो. म्हणजे इथे तुझ्या जे जळतंय ना ते विष प्यायल्यामुळे त्याला आतून मसाज होईल. आ राम, आ राम असं म्हणत म्हणत नाम. आणि शंकर नाम घ्यायला लागला, त्याचा तो आतला दाह थांबला, त्याला रामनामाची गोडी लागली. आणि शंकर म्हणजे रामनाम. तुम्ही मनाच्या श्लोकात रामनामाचे उदाहरण सांगताना शंकराची किती उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यातलं एक तुम्हाला सांगतो, 21,600 जप हे बोलिले शिवाचे नामाचे माप. शंकराचं माप, शंकर किती नाम घेतो? 21,600. हे आकडा काढला कुठून? 21,600 24 तासात. मी श्वास घेतो, मिनिटाला 15 श्वास हेल्दी माणसाचे. 24 तासात 21,600. राम 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 शंकर घेतो. तर तू साधा माणूस आहेस ना रे, सामान्य माणूस. शंकर जर घेतो तर तू घ्यायलाच पाहिजे, तू जास्त घ्यायला पाहिजे. आणि जास्त घ्यायला पाहिजे श्वासातलं नाम आत गेलं पाहिजे, मनात गती वाढली. आणि मेंदूत जर नाम सुरू झालं तर त्याची गती मोजणार नाही. पुण्याची गणना कोण करी? नामाची गणना कोण करी? नुसतं बसा शांतपणे आणि मेंदूच्या पातळीवर श्रीराम जयराम जय जयराम कुठलाही किती वेगात चालतो आपल्यालाही कळत नाही. पण प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर स्पष्ट म्हणायचं. मेंदू म्हणतो, आणि मेंदूतच सुरुवात होतो नाव. मेंदू सांगतो अरे र म्हण, आ जोड, रा झाला, म त्याला अ जोड, हे मेंदू सांगतो. तिथेच जर नाम सुरू झालं, काय गती असेल नामाची, हे आपल्याला जमलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं, 4 ओळी वाचून आपण थांबूया. आत्मा तो शिवाचा राम जप, एक तत्व नाम साधिती साधन. पुढच्या अभंगात हा पूर्ण विचार येणार आहे. एक तत्व नाम, अनेक तत्व सांगितलेले आहेत. 5 प्राण, 5 महाभूत, 5 इंद्रिय, असे 5 5 25 तत्व सांगितले. उद्या बघूया. पण एक तत्व यात जे नाही आहे ते नाम आहे. एकतत्व नाम दृढ धरी मना. हा पुढे आपण अभंग घेतला आहे, उद्या बघूया. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की आत्मा तो शिवाचा राम, एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिते. द्वैत म्हणजे संसार, मी आणि बायको, मी बायको आणि मुलं, मी बायको मुलं आणि आमचं घर, मी बायको मुलं आमचं घर आणि आमची गाडी, मी बायको आमचं घर आमची गाडी, वाढत जातो ना. पूर्वी आपण शेकोटीला एक गाणं म्हणायचं ना, मालाडचा म्हातारा शेकोटीला आला, म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आली, शेवटी त्यांचा कुत्रा शेकोटीला आला, कुत्र्याचे केस शेकोटीला आले, कुत्र्याचं शेपूट, शेपटावरचे केस, त्याच्यावरची मासी, मासीचे पंख, पंखावरची धूळ शेकोटीला आली. हे गाणं इतकं सुंदर मुलांना आवडतं आणि टाळ्या वाजवत म्हणायचं आहे, गात म्हणायचं आहे. तसा माझा संसार वाढवतो. मी एकटा जीव सदाशिव आनंदात आहे. मग अर्धांगिनी आली, मी आणि माझी बायको, द्वैत. आम्हाला मूल झालं, आम्ही दोघं आणि आमची मुलं. मग घर गाडी, वाढत जातो हा प्रपंच. म्हणून द्वैताचं बंधनच नाम नष्ट करतं. पांडुरंग म्हणताना मी पांडुरंगच होऊन जातो. सुरुवातीला नाही, सुरुवातीला मला पांडुरंग दिसतील, हार दिसतील, शेवटी पांडुरंग हे एक तत्व आहे, एकतत्व नाम. पांडुरंग हे चैतन्य, पांडुरंग मूर्ती नाहीच आहे. हे हळूहळू आपल्याला कळेल पुढच्या ह्याच्यात. आणि म्हणून नामामृत गोडी वैष्णवा लादली. आत्ता या क्षणी आपण सगळे वैष्णव आहोत, विष्णूच्या मंदिरात बसलेलो आहोत. आणि पांडुरंग हा विष्णूचा अवतार आहे आणि पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग आहे. इथे उद्या सकाळी या मुकुट काढल्यावर शिवलिंग आहे ते. म्हणजे विठोने शिरी वाहिला देवराणा. देवराणा म्हणजे महादेव. विठ्ठलाच्या डोक्यावर महादेव आहे आणि विठ्ठल स्वतः विष्णू आहे. म्हणजे विष्णूंनी डोक्यावर घेतलेला शिव म्हणजे हरी आणि हर यांचं मिलन म्हणजे विठ्ठल आहे. हे कळल्यानंतर किती बरं वाटतं. आत्ता आपण वैष्णवही आहोत आणि आपण शैवही आहोत.
त्यांनीच डोक्यावर घेतलंय ना, तुम्ही विठ्ठलाचं नाव घ्या. तो म्हणतो मी नाचेन त्यावेळेला शिवलिंगसुद्धा नाचेल. फार मजा आहे ही, हे समजून घेतलं पाहिजे. का विठ्ठलाचा अवतार झाला आहे उद्या बघूया. पण लक्षात ठेवा, योगिया नामामृत गोडी वैष्णवा दादली, योगिया साधली जीवन कळा. योगी फक्त ध्यान धारण करतात, फक्त मेडिटेशनमध्ये त्याला जीवन कला. पण नामाची गोडी, जीवनातली माधुरी फक्त नामाच्या भक्तांनाच कळते. हे योगी वगैरे बघतात वगैरे छान, पण ते वृक्ष बनतात, ज्ञानी वृक्ष बनतात, त्यांच्या जीवनातला रस निघून जातो. हे त्याच्यात काही अर्थ नाही, नाटक वगैरे मी काय बघत नाही, हे मी बघत नाही. आणि भक्त म्हणतो हां नाटक आहे ना, भक्तीचं नाटक आहे ना, मी आलो. पंढरपूरला जायचं ना, मी आलो. हे म्हणतात पंढरपूर वगैरे काही नाही आहे, फक्त ब्रह्म आहे, फक्त परब्रह्म आहे. म्हणून योगी लोक आहेत, जे ध्यानी लोक आहेत, ते फक्त तत्व बघतात, चैतन्य बघतात, तेही महत्त्वाचं आहे. सामान्य माणसाला काय नाम. म्हणून वैष्णवा लागली योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. प्रल्हादाचं उदाहरण पुन्हाही येणार आहे. प्रल्हादाचं वय 5 हो, 8 प्रल्हादाचं, ध्रुवाचं 5. यावर्षी त्यांनी देव मिळवला साक्षात. म्हणून सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. जवळजवळ सगळ्या यादवांचा नाश झालेला आहे. बायका, लहान मुलं, म्हातारी माणसं आहेत, त्यांना अर्जुनाला हस्तिनापूरला घेऊन जायचा निरोप दिला आहे कृष्णाने. पण हे सगळे उन्मत्त उद्धट यादव एकमेकाशी लढून मारले, उरलेल्यांना कृष्णाने मारलं. विचार केला नाही हा माझा मुलगा आहे का नातू आहे. अवघड आहे. नातवाला मारलं, मुलाला मारलं, पुतण्याला मारलं. अरे मी गेल्यानंतर बलराम आधीच गेलेला आहे. हे समाजापुढे प्रॉब्लेम आतंकवादी ठरतील. मारून टाकलेलं आहे सगळ्यांना. आणि म्हणून सांगितलं काय, उद्धवाला जिवंत ठेवलं, उद्धवाला समोर ठेवलं आणि सांगितलं बघ माझे धनुष्य आहे ना, शारंग धनुष्य गेलं वरती, माझी गदा आहे ना कौमुदकी गेली वरती, माझं चक्र आहे ना सुदर्शन गेला वरती, इतकंच काय माझा पांचजन्य शंख आहे ना गेला वरती, म्हणजे वैकुंठाला. ही शस्त्र जर माझ्या नंतर कोणाला सापडली तर समाजात ते आतंक पसरवतील. आज तो प्रश्न महत्त्वाचा आहे, पुढे आला संदर्भ तर आपण बघणार आहोत. म्हणून उद्धवा लादला कृष्ण. उद्धवाच्या समोर कृष्णाने देह ठेवला आणि म्हणाले हा देह आहे तो मरणारच आहे, माझं तेज या भागवतात ठेवतो आणि भागवत ग्रंथ तुला देतो. म्हणून उद्धवाला भागवत दिला, अभ्यास करायला सांगितला, प्रसार करायला सांगितला. उद्धव हा एकमेव जाणता यादव की ज्याला लादला कृष्णदादा जिवंत राहिला. आणि शेवटी म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हे सुलभ आणि दुर्लभ काय पुढच्या अभंगात येणार. नाम सुलभ आहे पण घेणारा दुर्लभ आहे. स्वस्त गोष्टीची किंमत नाही. लक्षात ठेवा, आपण हिऱ्याच्या मागे लागतो, प्लॅटिनमच्या मागे मरतो. हवेशिवाय मी 2 मिनिट जगणार आहे का? हिरा मिळाला नाही तर मी मरणार नाही आहे. म्हणजे हवेशिवाय 2 मिनिट मी जगू शकत नाही, हवेला किंमतच नाही. पाण्याशिवाय मी 2 दिवस जगेल, त्याची किंमत मला माहिती आहे. 20 रुपयाला बाटली किंमत आहे ना त्याला. मी अन्नाशिवाय 20 दिवस जगेल, कारण अन्नाच्या किमती मला माहिती आहे. हवेची काय किंमत आहे अजून तरी नाही आहे ना. हवेशिवाय मी जगू शकत नाही, म्हणून दुर्लभ आहे. हवा सुलभ आहे, पण हवा सुलभ आहे हे कळणं हे दुर्लभ आहे. हे लक्षात ठेवा. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. हा विषय पुढे चालू राहणार आहे आणखीन 3 दिवस. शांत श्लोक म्हणूया आणि विठ्ठलाचं रूप मुद्दामून बघा. विठ्ठलांनी डोक्यावर शिव धारण केलेलं आहे. ती काय कथा आहे उद्या बघू, कारण हरिहराचा उल्लेख येणार आहे. शांत सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास.
हातावर हात चोळायचे, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून हनुमान, विठ्ठल, रखुमाई यांचं दर्शन घ्यायचं आणि इथे जमलेल्या सर्व भक्तांना नमस्कार करायचा. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सगळ्यांना नमस्कार. महाराज की जय.